हॅलो ट्रेडर, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहे, व्हॅलिड इनव्हॅलिड चॉक काय असतो, त्यानंतर हायर टाइम फ्रेमपासून लोअर टाइम फ्रेममध्ये कशा पद्धतीने जायचं आहे आणि टाइम फ्रेमचं सिलेक्शन कसं करायचं आपल्या ट्रेडिंग स्टाईलनुसार. त्या अगोदर आपण एक गोष्ट पाहूया इथे. ठीक आहे, तुमच्यासमोर यूट्यूब आहे आणि यूट्यूबवरती तुम्हाला काही व्हिडिओज दिसत आहे. मित्रांनो, हे पहा, जर तुम्ही हे 3 व्हिडिओ पाहिले असेल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा काय आहे की तुम्हाला समजलं पाहिजे नंबर 1चा व्हिडिओ. आता या नंबर 1च्या व्हिडिओमध्ये मी काय शिकवलेलं आहे, ब्रेकआउट स्ट्रक्चर काय आहे. त्यानंतर नंबर 2च्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे की ट्रेंडनुसार ट्रेड कसे पकडायचे. ठीक आहे, आणि नंबर 3च्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे ट्रेंड कसा बदलतो. म्हणजे नंबर 1च्या व्हिडिओमध्ये मार्केटचे ट्रेंड तुम्हाला समजतात. ट्रेंड समजल्यानंतर नंबर 2च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतात ट्रेड कुठून प्लेस करायचे आहे आणि नंबर 3च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतं ट्रेंड कसा बदलतो. ठीक आहे, आता नंबर 3चा जो व्हिडिओ आहे, याच व्हिडिओचा चौथा जो काय आत्ता व्हिडिओ आपला येत आहे, ठीक आहे, हा चौथा व्हिडिओ नंबर 3चा दुसरा पार्ट आहे की ज्यामध्ये आपण काही गोष्टी राहिल्या होत्या, जसं की व्हॅलिड इनव्हॅलिड असेल, टाइम फ्रेमचं सिलेक्शन असेल, या सगळ्या काही गोष्टी आता आपण कव्हर करणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं होतं की आपण समजून घेतलं होतं फक्त एक स्ट्रक्चर, एक कॅरेक्टर ज्याला म्हटलं तर बॉस. त्यानंतर आपण एक कॅरेक्टर पुन्हा समजून घेतलं ज्याला म्हटलं तर आयडियम, आणि त्यानंतर पुन्हा एक कॅरेक्टर समजून घेतलं ते म्हणजे चॉक. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, आपल्या ट्रेडिंग स्टाईलनुसार टाइम फ्रेम सिलेक्शन म्हणा, त्यानंतर कन्फर्मेशनसाठी हायर टाइम फ्रेमपासून लोअर टाइम फ्रेम म्हणू शकतात, या सगळ्या काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे चौथा व्हिडिओ जर तुम्ही हा पूर्णपणे पाहिला ना, तर मागचे जे 3 व्हिडिओ तुम्ही पाहिले त्याच्या नोट्स तुम्ही ड्रॉ केल्या असेल, ठीक आहे, किंवा जे काही तुम्हाला समजलं असेल ती गोष्ट इन्हान्स होईल आणि तुम्हाला एक चांगला रोड मॅप मिळेल या चौथ्या व्हिडिओमध्ये. पहिला जो टॉपिक असेल तो असेल व्हॅलिड आणि इनव्हॅलिड यांच्यामधला फरक समजून घेणं. जर तुम्हाला यामधला फरक समजला तर तुम्हाला समजेल की प्राइसने जे स्ट्रक्चर ब्रेक केलं आहे, खरंच तिथे मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट होणार आहे. आणि तो जर इनव्हॅलिड असेल तर तुम्हाला ही गोष्ट समजेल, नाही मार्केट तर जिथं कॅरेक्टर चेंज करायचं आहे तिथे येऊन काही गोष्टी अशा तयार करत आहे की ज्या त्या चालू ट्रेंडला पुन्हा रिव्हर्स करू शकताय, म्हणजे पुढे कंटिन्यू करू शकताय. तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड हा जो पार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे एका ट्रेंडमध्ये. ठीक आहे, हे पहा, तुमच्यासमोर एक नॉर्मल स्ट्रक्चर आहे आणि या नॉर्मल स्ट्रक्चरला सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ, त्यानंतर आपण व्हॅलिड इनव्हॅलिडकडे जाऊ. ठीक आहे, एक स्टॉक ओपन होतो, ओपन झाल्यानंतर बायर्स काय करतात, बाय करतात, ज्यामुळे प्राइस जाते अप आणि प्राइस इथे काय तयार करते, हाय पॉईंट तयार करते. त्यानंतर सेलर इन्व्हॉल्व होतात आणि सेलर सेल करतात. पडणाऱ्या प्राइसला बायर काय करतात, अगेन बाय करतात आणि बायर्स बाय करून प्राइसला पुन्हा अप पाठवतात आणि प्रिव्हियस हाय पॉईंटला ब्रेक करून त्याच्या अबोव काय करतात, एक हायर हाय बनवतात. जेव्हा प्रिव्हियस हाय ब्रेक करून त्याच्या अबोव एक हायर हाय तयार होतो तेव्हा मार्केटमध्ये तयार होतं एक ब्रेकआउट स्ट्रक्चर. आणि ते समजलं मार्केटचा ट्रेंड कसा आहे, अप आहे. ठीक आहे, पुन्हा मार्केटमध्ये सेलर इन्व्हॉल्व झाले, सेलरने सेलिंग केली, प्राइस डाऊन आली. पडणाऱ्या प्राइसला बायरने पुन्हा काय केलं, बाय केलं आणि बाय करून अगेन प्राइसला अप पाठवलं आणि पुन्हा मार्केटमध्ये काय झालं, प्रिव्हियस हायर हाय ब्रेक झाला आणि त्याच्या अगेन्स्ट एक नवीन हायर हाय तयार झाला. ठीक आहे, आपल्याला इथे समजलं की ट्रेंड कसा आहे, मार्केटचा अप आहे. आता या अप ट्रेंडमध्ये आपण बाईंगचा प्लॅन करतो, पण बाईंगचा प्लॅन कधी करतो, जेव्हा मार्केट एक इंड्युसमेंट अचीव करेल. ठीक आहे, आता इंड्युसमेंट कुठे असेल, जसं की मार्केटचे ते हाय पॉईंट आहे. या अगोदर मी बघितलंय की इम्पल्स होती, एक करेक्शन होतं आणि मार्केटमध्ये एक इम्पल्स होती. ठीक आहे, आपण करेक्शनचा लो मार्क करतो कारण करेक्शनच्या खाली काय असते, एक चांगल्या प्रकारची लिक्विडिटी असते. एक इम्पल्स, एक करेक्शन, एक इम्पल्स. ठीक आहे, करेक्शनचा लो पॉईंट आपण मार्क केला आणि करेक्शनच्या लोच्या खाली काय असेल, लिक्विडिटी असेल आणि ते काय तयार होईल, एक आयडियम तयार होईल. त्यानंतर सेलर सेल करतात, प्राइस खाली येते. मार्केटमध्ये सेलर आले, इथून ज्यांनी बाय केलं होतं ते बायरचे स्टॉप लॉस इथे खाली लागलेले होते आणि बायरला सेलर बनवलं, प्लस हे सेलर आणि मार्केट मेकरने नवीन बायच्या लिमिट्स फिल केल्या आणि प्राइस इथून इमिडिएटली अप गेली आणि पुन्हा एक तयार झालं व्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर आणि अगेन मार्केटमध्ये तयार होतं एक नवीन हायर हाय. तर इथपर्यंत आपण बघितलं मार्केटचा ट्रेंड कसा आहे, पूर्णपणे अप आहे. ठीक आहे, आता करंट मार्केट प्राइस कुठे आहे, इथे आहे. करंट मार्केट प्राइसच्या खाली जर बघितलं तर एक करेक्शन आलं आणि इम्पल्स आली होती. ठीक आहे, म्हणजे करेक्शनच्या लोच्या खाली आपण काय म्हणतो, हा आहे एक आयडियम पॉईंट. ठीक आहे, आणि मागे जर बघितलं तर ऑलरेडी एक आयडियम प्राइसने अचीव केला होता. त्यानंतर बायरने इथून बाय केलं आणि बाय करून ओल्ड जो हाय पॉईंट होता त्या ओल्ड हाय पॉईंटला ब्रेक केलं. म्हणजे मार्केटच्या बायर्सला असं बिलकुल पण वाटणार नाही की हा पॉईंट
ब्रेक झाला पाहिजे, कारण बायर्सने ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती लो रेटमध्ये विकत घेतलं आणि लो रेटमध्ये विकत घेऊन त्यांनी प्राइसला या पद्धतीने अप पाठवलेला आहे. ठीक आहे, तर हा जो लो रेट आहे हा ब्रेक होऊ द्यायचा नाही एका बायरला एका अप ट्रेंडमध्ये. तर त्या अगोदर मार्केटकडे काय एक आयडियम आहे की प्राइस खाली येऊन आयडियम अचीव करेल आणि बायर्स इथून बाय करून प्राइसला अप पाठवतील. ठीक आहे, हे झालं की नॉर्मली जर बायरला ट्रेंड अप ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने प्ले करावं लागेल. पण जर ही प्राइस डाऊन आली, एक आयडियम पण अचीव केला आणि त्यानंतर प्रोटेक्टेड लोला जर ब्रेक केलं तर इथं कॅरेक्टर चेंज होईल, म्हणजे हा अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होईल. आणि हीच गोष्ट आता आपल्याला इथे पाहिजे आहे. प्राइस जेव्हा इथे येते ह्या लो पॉईंटच्या नियर, ठीक आहे, तर काही कॅन्डल्स कधी कधी स्ट्रक्चरमध्ये चांगली क्लोजिंग देतात, काही कॅन्डल्स वीक सोडतात, काही कॅन्डल क्लोजिंग देऊन इमिडिएटली अप येतात, तर काही कॅन्डल्स खूप मल्टिपल्स वीक सोडून रिव्हर्स मुवमेंट करतात. ठीक आहे, लास्ट टाइम आपण हे तर पाहिलं की मार्केटची प्रोटेक्टेड लिक्विडिटी जर ब्रेक होत असेल तर ट्रेंड काय होतं, चेंज होतो. पण आपण रूल्स नाही पाहिले की कशा पद्धतीने क्लोजिंग हवी आहे, कशी कॅन्डल क्लोज असली पाहिजे, त्या कॅन्डलची रूल काय आहे, की एक व्हॅलिड चॉक कशा पद्धतीने पकडला जातो. फक्त प्राइस इथे पोहोचली आणि त्याच्या थोडीशी खाली गेली म्हणजे लगेच ट्रेंड बदलला असं नाही. मार्केट कधी कधी ही लिक्विडिटी पुरेशी नाही आहे म्हणून इथपर्यंत पोहोचतं आणि इथे जे स्टॉप लॉसेस आहेत ते कलेक्ट करून सुद्धा प्राइस काय करते, अगेन अप निघून जाते हाय ब्रेक करण्यासाठी. तर मग व्हॅलिड इनव्हॅलिड समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपण एक व्हॅलिड चॉक काय असतो ते समजून घेऊया. तर व्हॅलिड चॉक समजण्यासाठी आपल्याला समजली पाहिजे स्ट्रक्चरच्या बिलो क्लोजिंग किंवा स्ट्रक्चरच्या अबोव क्लोजिंग. बिकॉज आपल्याकडे ट्रेंडिंग मुवमेंट दोन असतात, एक बुलिश मुवमेंट आणि एक बेरिश मुवमेंट. ठीक आहे, आपण एक एक मुवमेंट पाहूया आणि एकेका मुवमेंटचा व्हॅलिड आणि इनव्हॅलिड हा पार्ट समजून घेऊया. हे पहा, हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे आणि आता या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काही बदल दिसत आहे. बदल म्हणजे काय आहे, प्राइस ब्रेकअप स्ट्रक्चर बनवल्यानंतर डाऊन येते आणि एका आयडियमला प्राइस अचीव करते. आयडियम अचीव झाल्यानंतर मार्केटकडे एक व्हॅलिड हायर हाय तयार होतो, म्हणजे एक चांगली लिक्विडिटी फॉर्म झाली एका हायच्या अबोव. आणि आता बायर्स चान्स घेऊ शकतात कसला, बायचा. कारण आता जर बाईंग केली तर हायर हाय ब्रेक होईल आणि हायच्या लिक्विडिटी सोबत बायची ऑर्डर मॅच होतील, तर ट्रान्झॅक्शन सुद्धा फील होतील, प्रॉफिट बुकिंग पण होईल. ठीक आहे, तर आयडियम अचीव झाल्यानंतर बायरला बाय करायचं आहे आणि बायर्सकडे एक चांगल्या प्रकारचा ऑर्डर ब्लॉक पण आहे. बायर्स आयडियमच्या खाली काय पाहतात, एक ऑर्डर ब्लॉक पाहतात, एक हेज पाहतात आणि एक असा हेज असतो की जिथे ऑलरेडी सेलच्या ऑर्डर असतात, या कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतात, इमिडिएटली प्राइस पंप घेऊन आप जाऊन हायर राहिला काय करते, ब्रेक करते. प्राइस इथे आली ऑर्डर ब्लॉकमध्ये टॅप झाली आणि थोडीशी प्राइस अप मूव्ह झाली. पण बायर्स तेवढे नव्हते, बाय ऑर्डर तेवढ्या प्रमाणामध्ये फील झाला नाही आणि सेलर त्यांच्यापेक्षाही जास्त आहे. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर हा जास्त आहे, त्यामुळे प्राइस काय करते इथे पहा, जो प्रिव्हियस लो पॉईंट आहे या लो पॉईंटची एक व्हॅल्यू असते. जसं की आपण इथे पकडूया, या लो पॉईंटची व्हॅल्यू आहे 100 रुपीज. प्राइस काय करते, त्या लो पॉईंटला तंतोतंत इथे एका रेड कॅन्डलमध्ये, बेरिश कॅन्डलमध्ये ब्रेक करते आणि ब्रेक करून प्राइस त्याच्या खाली क्लोज होते. म्हणजे या लोची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या खाली एका कॅन्डलची बॉडी क्लोज झाली. व्यवस्थित समजून घ्या, लास्ट जी कॅन्डल होती तिचा लो, वीकचा लो. ठीक आहे, जसं की इथे कॅन्डलमध्ये वीक आहे आणि हिच्या लोची व्हॅल्यू आणि याच्या खाली काय क्लोज होते, एका कॅन्डलची बॉडी क्लोज होते. जसं की इथे दिसत आहे आपल्याला कॅन्डलची बॉडी क्लोज झाली. लोच्या खाली बॉडी क्लोज होणं म्हणजे काय होणं, प्राइसमध्ये चेंजेस होणं. चेंजेस कसे, लोची व्हॅल्यू होती 100 रुपीज, तर इथे बॉडी क्लोजिंगची व्हॅल्यू 100 रुपीजने राहणार, ती असेल एक 95 रुपीज, 96, 97 या दरम्यानमध्ये असेल. म्हणजे प्राइसमध्ये आपल्याला काही डिफरन्स दिसत आहे. डिफरन्स कसे आहे की 100पेक्षा जी बॉडी क्लोज झाली ती किमतीने कमी आहे आणि ट्रेंड तर मार्केटचा अप होता आणि या अप ट्रेंडमध्ये आता मी म्हणू शकतोय की मागच्या लोच्या खाली बॉडी क्लोज झाली, इवन मार्केटने सेलिंग पुढे कंटिन्यू दाखवली. म्हणजे आता अप ट्रेंड खरंच डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेला आहे आणि इथे जो काही चॉक तयार झाला, इथे जे काही कॅरेक्टर चेंज झालेला आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाले आहे, हा कसा आहे, एक व्हॅलिड चॉक आहे. म्हणजे आता कन्फर्मेशन भेटलं की नाही, जो अप ट्रेंड होता आणि तो डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला हा खरंच व्हॅलिड आहे.
आणि व्हॅलिड आहे हे समजण्यासाठी आपण काय पाहिलं, लोच्या खाली बॉडी क्लोजिंग पाहिली. तुमच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतील की सर ऑर्डर ब्लॉक काय असतो, इथे हेज कशा पद्धतीने बनतो, तो हेज खरंच रिअल आहे की आम्ही कसं ओळखायचं, आणि तिथून फील होणारा ऑर्डर खरंच फील झाला हे कसं समजेल. यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. ऑर्डर ब्लॉकला इन डिटेलमध्ये आपण शिकू शकतोय. इवन ऑर्डर ब्लॉकला आपण रिफाईन करू शकतोय. रिफाईन करण्याचे सुद्धा रॅली बेस रॅली, ड्रॉप बेस रॅली असे 3 ते 4 फॉर्मेशन आहे ज्यामध्ये आपण रिफाईन करू शकतोय. याच्या व्यतिरिक्त आपण ऑर्डर फ्लो शिकू शकतोय. फुटप्रिंट जे काही तयार होतात त्या फुटप्रिंटच्या व्हॉल्यूमला आपण प्रिडिक्ट करू शकतोय. अशा मल्टिपल गोष्टी आहे. ठीक आहे. आता यूट्यूबला जेव्हा आपण एक व्हिडिओ अपलोड करतो ही 3 दिवसानंतर अपलोड करतो, आणि यामुळे काय आहे की पूर्ण सिरीज जर तुम्हाला पाहायची असेल ना तर खूप टाईम तुम्हाला यूट्यूबला द्यावा लागेल. पूर्ण असं 1 ते 1.5 वर्ष जाईल, तेव्हा कुठेतरी फक्त स्मार्ट मनी संपल. आणि जर तुम्हाला एक सोबत डेलीचे 3-3, 4-4 व्हिडिओ हवे असेल डेली, ठीक आहे, तर असे मी पूर्ण काय करणार आहे 100 व्हिडिओ देणार आहे, 100 व्हिडिओ. आणि या 100 व्हिडिओजमध्ये काय फक्त स्मार्ट मनी पहिल्यांदा, आणि 100 व्हिडिओमध्ये मी तुमची स्मार्ट मनी पहिल्यांदा पूर्णपणे मास्टर करून घेणार, आणि त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला 100 व्हिडिओ देणार ICTचे, आणि 100+100 असा 200 व्हिडिओजचा पूर्ण एक फोल्डर बनवणार आहे जो तुम्हाला योगेश टेकच्या ॲप्लिकेशनवरती पाहायला भेटेल. ठीक आहे. ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल. आणि हे जे काही व्हिडिओज असणार आहे, यांची जी काही सिरीज असणार आहे तिची लिंक मी कुठे ड्रॉप करेल, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली लिंकवरून काय करू शकतात, परचेस करू शकतात हा बंडल. आणि हा जो बंडल तुम्ही परचेस करशाल यामध्ये डेलीच्या डेली तुम्हाला नवीन 3-3 व्हिडिओज पाहायला भेटतील, आणि जे सगळे सिरीज वाईज असेल. म्हणजे एका ऑर्डर ब्लॉकला आपण एक सेशन देणार पूर्णपणे, ज्यामध्ये पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या काही गोष्टी डिटेल सांगणार आहे. एक व्हिडिओ स्टेप बाय आपण पाहणार आहे, आणि असे पर डे तुम्हाला 3 व्हिडिओज भेटत राहतील. आणि जर तुम्ही ही सिरीज परफेक्ट जर केली तर मी नक्की सांगतो स्मार्ट मनी तुम्हाला समजेल, इव्हन तुम्हाला ICT सुद्धा एकदम डिटेलमध्ये समजेल. आणि याच्या व्यतिरिक्त मी काय करणार आहे, जे काही आपले मेंबर्स असतील ना, जे परचेस करतील त्यांच्यासाठी मी टीम पण हायर करणार आहे, जी त्यांची एव्हरी सॅटर्डे आणि संडे प्रॅक्टिस घेतील, डाऊट सेशन सगळं काही क्लिअर करतील. ठीक आहे. बाकी जे शिकवत आहे ते व्यवस्थित पहा तुम्ही, गोष्टी खूप क्लिअर होतील. जसं की त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटली, लोच्या खाली बॉडी क्लोज झाली, आणि बॉडी क्लोज झाल्यानंतर पुढे मार्केटने सेलिंग कंटिन्यू ठेवली. ठीक आहे. म्हणजे एका स्ट्रक्चरला ब्रेक केल्यानंतर प्राइस पुढे कंटिन्यू करत आहे, आणि यालाच म्हटलं गेलं एक व्हॅलिड चॉक. व्हॅलिड चॉकसाठी एक गोष्ट समजली पाहिजे, इथे जो काही स्विंग लो आहे ना, ही प्राइस जशी U-टर्न घेऊन अप गेलेला आहे, आणि या U-टर्नचा हा लो पॉईंट. ठीक आहे. या लो पॉईंटच्या खाली मार्केटला बॉडी क्लोज करणं गरजेचं असतं. आणि बॉडी कशी क्लोज झाली पाहिजे, तिच्यामध्ये मोठा वीक नको आहे, एकदम हेल्दी बॉडी, स्ट्रॉंग बॉडी असली पाहिजे. म्हणजे सेलर स्ट्रॉंग आहे आणि बायर वीक आहे ही गोष्ट तिथे दिसली पाहिजे. आणि जेव्हा अशी गोष्ट आपल्याला इथे दिसते की नाही बायर वीक आहे आणि सेलर स्ट्रॉंग आहे, तेव्हाच आपण म्हणू शकतोय एक व्हॅलिड कॅरेक्टर चेंज झालेला आहे. म्हणजे मार्केटने जो बुलिश ट्रेंड होता मार्केटचा त्याला कन्वर्ट केलं आहे कशामध्ये, एका बेरिशमध्ये. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं त्यानंतर आपण काय करू शकतो आहे, सिंपल आहे, आपण बाईंगचे ट्रेड सोडू आणि आपण प्लॅन करू सेलिंगचा. पण यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, जर प्राइस अशा पद्धतीने अप चाललेली आहे आणि याच्या बिलो मार्केट काय करणार आहे, कॅरेक्टर चेंज करणार आहे. ठीक आहे. याच्या बिलो मार्केट कॅरेक्टर चेंज करणार आहे, तर प्राइस जेव्हा इथे येते ना, इथे आल्यानंतर मार्केटने काय केलं पाहिजे, तर इथे जी कॅन्डल ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर ती डाऊन जाते, ही कॅन्डल क्लोजिंग पर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आणि क्लोजिंग नेहमी कशी असली पाहिजे, थोडीशी या टाईपमध्ये असली पाहिजे. म्हणजे मागचा जो काही लो पॉईंट होता त्या लो पॉईंटच्या इथे पहा तुम्ही काय क्लोज झालेली, पूर्णपणे बॉडी क्लोज झालेली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये वीक पण असेल, वीक कसा असेल, या पद्धतीने वीक असेल कॅन्डलचा. जेव्हा अशी कॅन्डल दिसते तेव्हाच आपण म्हणू शकतोय की अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला, आणि हे कन्फर्मेशन असतं एका व्हॅलिड चॉकचं. आता कधी कधी आपल्याला काही कॅन्डल्स अशा पण पाहायला भेटतात मित्रांनो इथे, की ही जी बॉडी आहे ना कॅन्डलची, ही बॉडी एकदम छोटी असते, जसं की वीक 2 मिनिट साईडला केला आणि बॉडी या पद्धतीने असते एकदम, आणि वीक एवढा मोठा असतो. जेव्हा बॉडी एकदम छोटी असेल ना, तेव्हा
याला आपण चॉक नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? त्याचं मेन रिझन, हा जो लो पॉईंट आहे ना इथे असलेला, जो प्राइस या पद्धतीने अप गेली होती आणि इथे कॅरेक्टर चेंज होणार होतं, या लोच्या खाली मल्टिपल स्टॉप लॉसेस असतात आणि याच्या अगेन्स्ट बायर नवीन ऑर्डर फिल करून घेतात. ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलमध्ये कोण आलं? सेलर आले. सेलर प्राइसला खाली घेऊन आले, पण अचानक कॅन्डलमध्ये एवढा मोठा का वीक तयार झाला? बिकॉज खाली खूप साऱ्या बायच्या लिमिट्स त्या सेलरच्या अगेन्स्ट फिल झाल्या. सेलर प्राइसला खाली घेऊन आले, बार्सने त्यांच्या अगेन्स्ट लिमिट फिल करून घेतला, म्हणून तर कॅन्डलमध्ये बॉडी अप जाऊन क्लोज झाली आणि खाली वीक सुटला. मग हा वीक काय सांगतो? की जिथं कॅरेक्टर चेंज होणार होतं त्याच्या खाली अजून पण बायर इंटरेस्टेड आहे. मग इथे डिसिजन घेणं थोडंसं अवघड होतं अशा केसेसमध्ये. पण जेव्हा मला बॉडी एकदम हेल्दी दिसते, या पद्धतीने प्राइस ओपन झाली, प्राइस डाऊन आली आणि एकदम प्राइस या पद्धतीने क्लोज झाली, इथे डिसिजन घेणं खूप इझी होतं. की मार्केट लोच्या खाली आल्यानंतर इथे जे काही स्टॉप लॉसेस आहे यांच्या अगेन्स्ट बायरने ऑर्डर फिल करण्याचा ट्राय केला, पण सेलरने त्यांना बाय करू दिलं नाही आणि सेलरने त्यांची स्ट्रेंथ दाखवली मार्केटमध्ये. कशी दाखवली? एक हेल्दी बॉडी क्लोजिंग सोबत त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह केली. मग एक व्हॅलिड चॉक समजण्यासाठी तुम्हाला काय समजलं इथे? की बॉडी क्लोजिंग असणं गरजेचं आहे. आणि आपण फक्त एकच गोष्ट बघितली की एक अप ट्रेंड जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होत असतो तेव्हा ते व्हॅलिड चॉक कसा पाहायचा? तर तुमच्या समोर सिंपल ही गोष्ट आहे की जेव्हा एक प्राइस अप ट्रेंडमध्ये चाललेली असते आणि ती डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होते, तर मार्केट प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली बॉडी क्लोज करतं आणि प्लस सेलिंग पुढे कंटिन्यू दाखवतं. याला म्हटलं तर एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला. ठीक आहे फ्रेंड्स, स्मार्ट मनी यूज होते, फक्त ती यूज करता आली पाहिजे, त्या पद्धतीची ॲनालिसिस तुम्हाला जमली पाहिजे. मी खूप साध्या सिंपल गोष्टींवरती हा चार्ट प्रिडिक्ट केला होता युरो USDचा, आणि प्रिडिक्ट केल्यानंतर मी हा सकाळी 9:20च्या आसपास सर्व कम्युनिटीमध्ये शेअर केला की मार्केटने मागच्या दिवसाची लिक्विडिटी स्वीप केली, एक चांगला ऑर्डर ब्लॉक तयार करून प्राइसला अप पाठवलं, इमिडिएटली प्राइस रिव्हर्स आली, एक कॅरेक्टर चेंज झालं, चेंज इन स्टेट डिलिव्हरी झाली. मार्केटकडे आता एक अशी फुटप्रिंट आहे जिथे बार जर प्राइसला अप घेऊन गेले तर तिथे सेलर सेलची ऑर्डर फिल करतील आणि प्राइस अशाच पद्धतीने चालते मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओची आपण पुढे स्टार्टिंग करण्या अगोदर इथे काही गोष्टी समजून घेऊ. जसं या चार्टवरती मला पाहायला भेटत आहे की प्राइस अप जाते, डाऊन येते, स्ट्रक्चर शिफ्ट करते. आता मार्केटकडे इथे एक फुटप्रिंट आहे जिथे सेलचे ऑर्डर लागतील आणि प्राइस ऑटोमॅटिकली डाऊन येईल. मग आम्ही प्रिडिक्ट केलं की प्राइस इथे गेल्यानंतर आपल्याला शॉर्ट सेलिंगची पोझिशन ओपन करायची आहे युरो USD मध्ये. त्यानंतर पहा, जसं की ही ॲनालिसिस झाल्यानंतर सगळं काही गोष्टी मेन्शन केलं, इवन एक ऑडिओ क्लिप पण टाकली. आणि आता तो ट्रेड पहा, 6च्या स्टँडर्ड लॉटनी सेल केलेले, स्टॉप लॉस पण लावलेला आहे आणि तो ट्रेड आत्ता प्रॉफिटमध्ये चालू आहे $630 आसपास. आणि या ट्रेडचं मी पूर्ण लॉजिक पण समजवलेलं आहे, इवन मी लॉजिक तुम्हाला सगळं काही इथे दाखवत आहे. ठीक आहे, की प्रिव्हियस डे हाय स्वीप झाला, त्यानंतर मार्केटने काय केलं, लिक्विडिटी कुठे स्वीप केली, ती लिक्विडिटी कोणती होती, रिअल इंटेन्शन प्राईसचं काय होतं, चेंज इन स्टेट डिलिव्हरी कशी झाली, सेबी प्लस ब्रेकर ब्लॉक आहे जिथून प्रोबॅबिलिटी चांगली तयार होते, आणि खूप साऱ्या गोष्टी मी व्यवस्थित समजून एक युनिकॉर्न कसा तयार होतोय आणि त्याच्या बेसिसवरती हा ट्रेड घेतला होता. ठीक आहे, आणि जर तुम्ही स्मार्ट मनीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला ना, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ट्रेड ॲनालिसिस करू शकतात आणि एक इंडिपेंडंट ट्रेडर होऊन स्वतःचे स्वतः ट्रेड करू शकता. ठीक आहे, चला पुढचा टॉपिक आपण समजून घेऊया जो आपल्याला मेन पाहायचा आहे. जसं आपण व्हॅलिड चॉक काय असतो हे पाहिलं, इनव्हॅलिड पण समजून घेऊया की जेणेकरून आपण ट्रॅप होणार नाही. आपल्याला असं वाटणार नाही की अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला आहे आणि आता आपण सेलिंगचे प्लॅन केले आणि प्राइस अप निघून गेली. हे पण खूप लोकांसोबत घडतं, कारण त्यांना चॉकची मार्किंग करता येत नाही, इवन त्यांना लॉजिक हे कधी समजतच नाही. हे पहा, तुमच्या समोर चार्ट आहे, इथे तुम्हाला दिसत आहे की प्राइसने सर्वात पहिल्यांदा काय केलं, IDM पॉईंटला ब्रेक केलं. IDM पॉईंट ब्रेक झाला म्हणजे मार्केटकडे एक व्हॅलिड हायर हाय सेट झाला आणि बाय करू शकतात. पण नेहमी IDMच्या खाली असलेल्या ऑर्डर ब्लॉकमध्ये ज्या काही ऑर्डर असतील या प्राईससाठी सफिशियंट आहे असं नाही. मार्केट मेकरला जर असं वाटलं की बाय करायचं आहे आणि हायला ब्रेक करायचं आहे पण लिक्विडिटी तेवढी नाही, तर मार्केट मेकर कधी कधी काय करतात, चॉकपर्यंत येतात, चॉकच्या खाली प्राईसला पाठवतात आणि इथे खूप साऱ्या ऑर्डर विकत घेऊन प्राईसला अप घेऊन जातात. पण हे आपल्याला अगोदरच कसं समजल, यासाठी काय पॉईंट्स आहे ते समजून घ्या. जसं इथे मला पाहायला भेटत आहे की एक लो पॉईंट आहे, लो पॉईंट पर्यंत प्राइस येते पण लो पॉईंटच्या खाली
एक मोठा वीक तयार होतो. मोठा वीक तयार होणं म्हणजे काय, जिथं स्ट्रक्चर बदलणार आहे त्याच्या बिलो बल्कमध्ये बायच्या ऑर्डर प्लेस झाल्या आणि जे सेलर्स प्राइसला खाली घेऊन आले त्या सेलरने इथे बायच्या ऑर्डर फिल केल्या, ज्यामुळे प्राइसने यू टर्न घेतला अप साईडला. एक इनव्हॅलिड चॉक कसा समजतो, जेव्हा मार्केट प्रिव्हियस जो हायर लो पॉईंट आहे त्याच्या खाली बॉडीची क्लोजिंग व्यवस्थित देत नाही. बॉडीची जी क्लोजिंग आहे ही एकदम वीक सोबत असते, खाली मोठा आला वीक. ठीक आहे, मोठा वीक तयार होणे म्हणजे काय की त्या सेलरच्या अगेन्स्ट बारने ऑर्डर फिल केल्या आणि त्यानंतर जसं इथे या पद्धतीची क्लोजिंग होते ना, अर्धवट क्लोजिंग, लोकांना असं वाटतं की कॅरेक्टर चेंज झालेलं आहे आणि यानंतर लोक काय करतात, असं एखादा FVG पाहतात आणि FVG पासून हे सेलचा प्लॅन करतात. प्राइस अप आल्यानंतर यांची लिमिट ट्रिगर होते, हलकी फुलकी प्राइस डाऊन येते. हे लोकांनी सेल प्लॅन केलं, हे सेलर झाले, पण प्राइस थोड्या वेळाने अशी अप निघून जाते आणि यांना स्टॉप आउट करते. मग नाव ठेवतात की जी थेअरी शिकलो आहे ती थेअरी चुकीची आहे. पण थेअरी चुकीची नाही आहे, तुम्हाला कॅरेक्टर चेंजचा जे काही रूल्स आहे हे रूल समजलेच नाही. चॉक कधी बनतो, जेव्हा लोच्या खाली बॉडीची क्लोजिंग हेल्दी असते तेव्हाच तयार होतं कॅरेक्टर चेंज. इथे प्राइस खाली आली पण लोच्या खाली प्राइस गेल्यानंतर बारने बाय केलं, त्यामुळे या कॅन्डलमध्ये मोठा वीक तयार झाला. आणि व्यवस्थित जर बघितलं ना तर लोच्या नियर छोटीशी बॉडी क्लोज आहे. छोटीशी बॉडी क्लोज होणं आणि हेल्दी बॉडी क्लोज होणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक आता मी तुम्हाला इथे समजून सांगतो. हे पहा, दोन स्ट्रक्चर पाहूया आपण ज्यामध्ये छोटी आणि मोठी बॉडी पाहायला भेटेल. प्राइस या पद्धतीने अप गेली, ठीक आहे. सपोज प्राइसकडे या पद्धतीने एक आयडियम पॉईंट आहे आणि एक चॉकचा पॉईंट आहे. इंटरनल पॉईंट आपण मार्क केला सर्वात पहिल्यांदी, हा झाला मार्केटचा इंटरनल पॉईंट जिथे मार्केट आयडियम घडवल आणि त्यानंतर आपण एक्सटर्नल पॉईंट मार्क केला ज्याच्या खाली प्राइस काय करेल, कॅरेक्टर चेंज करेल. सपोज आता प्राइस या पद्धतीने डाऊन येते, सर्वात पहिल्यांदा प्राइस डाऊन आली, मार्केटने आयडियम तयार केला. आयडियम तयार झाला म्हणजे काय होईल, आता एक व्हॅलिड हायर हाय डोक्यावरती सेट होईल, एक मेन लिक्विडिटी डोक्यावरती मार्केटच्या सेट झाली. आणि मागे जर बघितलं तर मार्केटने इथे प्रिव्हियस हायला ब्रेक करून काय बनवलं, एक तयार केलं ब्रेकआउट स्ट्रक्चर. ट्रेंड कसा आहे मित्रांनो, एकदम बुलिश आहे. ठीक आहे, मार्केटला जो हायर लो पॉईंट आहे याला ब्रेक करून त्याच्या खाली एक लोअर लो बनवायचा आहे अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट करण्यासाठी. पण या केसमध्ये काय झालं की इथे ही सेलरची कॅन्डल ओपन झाली आणि ही प्राइस डाऊन आली. सध्या कॅन्डलचा कलर रेड आहे. सपोज तुम्ही टाइम फ्रेम पाहत आहे 15 मिनिटांची आणि या 15 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्हाला अशी गोष्ट पाहायला भेटते की प्राइस ओपन झाली आणि डाऊन गेली, इमिडिएटली लगेच चॉक नाही होत जोपर्यंत ती कॅन्डल क्लोज होत नाहीये. तुम्ही 15 मिनिटांची टाइम फ्रेम सिलेक्ट केलेली आहे कॅन्डल पाहण्यासाठी, तर ओपन झालेली कॅन्डल असं समजा 12 वाजता ओपन झाली होती आणि जेव्हा ही 12:15ला क्लोज होईल त्यानंतर हिची एक व्हॅल्यू सेट होईल आणि तेव्हा डिसाईड होईल आता हा चॉक व्हॅलिड असेल की इनव्हॅलिड असेल. ठीक आहे, 12ला ओपन झालेली जी कॅन्डल आहे ही पुढचे 15 मिनिट अप डाऊन अशी मुवमेंट करते आणि ॲट द एंड ही कॅन्डल क्लोज होते आणि क्लोज झाल्यानंतर या कॅन्डलमध्ये एक तयार होतो या पद्धतीचा विक. आता व्यवस्थित समजून घ्या, ह्या कॅन्डलने किती वेळ फाईट केली मार्केट सोबत, पूर्ण 15 मिनिट. इथे 5 मिनिटाची टाइम फ्रेम असू शकते, 1 तासाची असू शकते. आपण एक एक्झाम्पल पाहत आहे, 15 मिनिट फाईट चालली बार आणि सेलरमध्ये. ठीक आहे, हायर लोच्या खाली मोठ्याला लिमिट्स असतात, स्टॉप लॉसेस असते, तो एक लिक्विडिटी पॉईंट आहे आणि ज्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आहे ते ठरवतील आता प्राइसला अप पाठवायचं की डाऊन पाठवायचं. ट्रेंड चेंज होणं म्हणजे सेलरला स्ट्रेंथ प्रूव्ह करणं आहे बारच्या अगेन्स्ट. जसं की मी बायर्स आहे, मी याच्या बिलो लिमिट प्लेस केल्या आणि तुम्ही तुमच्यातला एक व्यक्ती सेलर आहे ज्याला माझ्या अगेन्स्ट फाईट करायची आहे. त्या व्यक्तीने सेल ऑर्डर ओपन केल्या, प्राइसला डाऊन पाठवलं, पण त्याच्या अगेन्स्ट मी बाय ऑर्डर ओपन केल्या आणि बाय करून प्राइसला अप पाठवलं. त्याने खूप ट्राय केला सेल करण्याचा, पण माझ्याकडे कॅपिटल मोठं आहे म्हणून मी काय केलं, तो जेवढा सेल करेल त्याच्या अगेन्स्ट बाय करत राहील आणि ॲट द एंड 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि मी विन झालो. मी कसा विन झालो, कारण मी त्या कॅन्डलमध्ये एवढा मोठा खाली विक तयार केला.
म्हणजे त्याने जेवढं सेल केलं त्याच्या अगेन्स्ट मी सगळं विकत घेतलं. आता इथे एक गोष्ट प्रूव्ह झाली मोठ्या विक सोबत की माझ्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये विकनेस आहे. त्याला जर त्याची स्ट्रेंथ प्रूव्ह करायची तर अजून पण चान्स आहे त्याच्याकडे. नवीन कॅन्डल ओपन झाल्यानंतर अजून मोठ्या क्वांटिटीने सेल कर आणि या वीकला डिस्ट्रॉय करून टाक, ब्रेक करून टाकणं. म्हणजे त्याला जर ट्रेंड डाऊन पाठवायचा आहे तो या पद्धतीने पुन्हा सेल करू शकतोय. आणि त्याने पुन्हा जर सेल केलं तर काय होईल, ही वीक जी होती ना मायनस पॉईंट तो प्लसमध्ये जाईल आणि वीक कव्हर होईल आणि इथे माझी विकनेस ठरल. पण इनव्हॅलिड चॉक कसा ठरतो, जसं की सर्वात पहिल्यांदा प्राइस खाली आल्यानंतर मी बाय केलं मोठ्या क्वांटिटीमध्ये, त्याच्यानंतर नवीन कॅन्डल ओपन झाली, मी पुन्हा बाय केलं प्राइसला अशा पद्धतीने अप पाठवलं. म्हणजे त्या व्यक्तीने ट्राय केला ट्रेंड बदलवण्याचा, पण तो बदल मी मार्केटमध्ये होऊ दिला नाही, मी त्याच्या अगेन्स्ट जास्त बाय केलं. यालाच म्हटलं आता एक इनव्हॅलिड चॉक तयार होणार. आता मी म्हणजे एक इन्स्टिट्यूट समजा आणि तो व्यक्ती म्हणजे पण एक इन्स्टिट्यूट आहे आणि अशाच पद्धतीने या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये, मार्केट मेकरमध्ये, लिक्विडिटी प्रोव्हायडरमध्ये फाईट चालते एका ट्रेंडमध्ये आणि अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर बनवतात. मग स्मार्ट मनी काय सांगत आहे, स्मार्ट मनी सांगत आहे की ट्रेंड चेंज नाही झालेला, ट्रेंड बिलकुल चेंज नाही झालेला. आयडीएमच्या खाली आल्यानंतर हायर लोच्या खाली जिथे कॅरेक्टर चेंज होणार होतं तिथे बायर्सने विकत घेतलं आणि बायर्सने ही डिस्प्लेसमेंट पण दिली बाईंगची. म्हणून मी प्लॅन करेल बायचा, सेलचा नाही करणार. आणि हा ट्रेड कसा पकडायचा एक चॉक स्वीप झाल्यानंतर तेही तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे जेव्हा मी तुम्हाला लिक्विडिटी शिकवाल. पण त्यासाठी टाइम लागेल कारण आपण 3 दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय आणि बाकी जो काही फोल्डर आहे ना 100 व्हिडिओचा, तो जर तुम्हाला हवा असेल, डेली तुम्हाला 3-3, 4-4 व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही परचेस करू शकतात या व्हिडिओचा पूर्णपणे एक बंडल, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी बेसिकमध्ये शिकायला भेटतील आणि त्यासुद्धा सगळ्या अशाच पद्धतीने डिजिटल बोर्डवरती, ज्यामध्ये एक एक गोष्ट मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे. मल्टिपल एक्सप्लेनेशन एक्झाम्पल सोबत हे एक्सप्लेन करून सांगणार आहे, म्हणजे इझिली ती गोष्ट तुम्हाला समजेल. आणि तेवढंच नाही तर एक टीमसुद्धा असेल जी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा ट्राय करेल. तर पहा आता चार्टवरती एक गोष्ट दिसत आहे आपल्याला, ती काय आहे की प्राइसने इथे लो ब्रेक करून खाली क्लोजिंग चांगली दिली नाही, बाहेरने पुन्हा बाय केलं, प्राइसला अप पाठवलं आणि मार्केटमध्ये अगेन चेंजेस आले. चेंजेस असे आले इथे मित्रांनो की सेलरने ट्रेंड तर बदलवण्याचा ट्राय केला पण हेल्दी क्लोजिंग नाही झाली, बायर्सने बाय केलं आणि बायर्सने अशा पद्धतीने थोडीशी डिस्प्लेसमेंट दिली. आणि आपल्याला इथे समजलं हा जो चॉक आहे ना, जो सांगत आहे ट्रेंड बदलला, हा कसा आहे, इनव्हॅलिड चॉक आहे. म्हणजे ट्रेंड बदललेला नाहीये, अजून पण बाईंगचेच प्लॅन करायचे आहे. मग अशा केसमध्ये आपण पुन्हा इथून बाय करू, लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवू आणि टार्गेट ब्रेकआउट स्ट्रक्चर लॉस करू. ही असते एक व्हॅलिड स्मार्ट मनी ट्रेडिंग. त्यामुळे व्हॅलिड इनव्हॅलिडचा अर्थ समजला पाहिजे, ठीक आहे. आणि हे खूप सारे एक्झाम्पल जे असतील हे मी तुम्हाला देणार आहे रिअल चार्टवरती. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी खूप सिम्पल वेमध्ये समजून सांगितलं. तर आपण बघितलं एक बुलिश ट्रेंड बेरिशमध्ये शिफ्ट होतो तेव्हा व्हॅलिड शिफ्टिंग कधी म्हटली जाईल, इनव्हॅलिड शिफ्टिंग कधी म्हटली जाईल. तर पहा मित्रांनो, एका डाऊन ट्रेंडमध्ये सेलर सेल करत असतात, अचानक बाहेर येतात आणि कॅरेक्टर चेंज होतं. त्यानंतर प्राइस काय करते, डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होते, ठीक आहे. पण कधी कधी ह्या गोष्टी पण फेल होतात. आपल्याला असं वाटतं की ट्रेंड बदलला आहे आणि मार्केट डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू करतं. मग हे का घडतं, कारण आपल्याला व्हॅलिड कॅरेक्टर चेंज समजत नाही. कधी कधी ते जे कॅरेक्टर चेंज आहे ना ते इनव्हॅलिड असतं, त्यामुळे डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू होतो आणि लोक असं समजतात की डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला, बायचे ट्रेड करायचे आहे आणि बायच्या ट्रेडमध्ये त्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात. चला ही गोष्ट आपण इथे समजून घेऊया की एक व्हॅलिड कॅरेक्टर चेंज काय आहे, इनव्हॅलिड काय आहे एका डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड शिफ्ट करताना, ठीक आहे. त्या अगोदर आपण सिंपल डाऊन ट्रेंड बघूया कशा पद्धतीने चालतोय. इथे आपल्याला काही गोष्टी दिसत आहे की मार्केटने काय केलेलं आहे, प्रिव्हियस लो पॉईंटला इथे ब्रेक केलं, एक ब्रेकअप स्ट्रक्चर झालं. हे ब्रेकअप स्ट्रक्चर कसं आहे, बेरिश आहे. पुन्हा प्राइस खाली आल्यानंतर काय करते, थोडीशी अप जाते, डाऊन येते आणि पुन्हा ओल्ड लोला प्राइस काय करते, ब्रेक करते, अगेन ब्रेकअप स्ट्रक्चर होतं. मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड चाललेला आहे आणि बेरिश ट्रेंड जर कंटिन्यू करायचा असेल तर प्राइसला काय करावं लागतं, एक इंटरनल लिक्विडिटी अचीव्ह करावी लागते, ज्याला म्हटलं तर आयडीएम. प्राइस अप गेली, आपल्याला ती काय पाहायला भेटलं, या पॉईंटवरती एक इम्पल्स, करेक्शन, अगेन इम्पल्स, ठीक आहे. इम्पल्सिव्ह मुवमेंटच्या अबोव जे करेक्शनचा हाय पॉईंट होता तो आपल्यासाठी आयडीएम असतो. बार्स बाय करतात, प्राइसला अप पाठवतात. जसा आयडीएम अचीव्ह होतो, आयडीएम अचीव्ह झाल्यानंतर खाली एक लोअर लो सेट होतो. सेलर इकडे असलेला प्रोटेक्टेड
लोअर हायला ब्रेक होऊ देते नाही, बल्कमध्ये सेल करतात, प्राइस अप गेलेले डाऊन येते आणि डाऊन येऊन प्राइस काय करते, पुन्हा बनवते एक नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर. ठीक आहे, तर इथपर्यंत एक गोष्ट आपल्याला समजली, मार्केटने आयडीएम अचीव केला, आयडीएम अचीव करून सेलरने लोअर हायला पूर्णपणे सेफ ठेवलं आणि लोअर लोला काय केलं, ब्रेक केलं आणि डाऊन ट्रेंडचा ब्रेकआउट स्ट्रक्चर बनवला. ठीक आहे, आता पहा मार्केटला जर हा डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू करायचा असेल तर काय करावं लागेल. सपोज बाहेर प्राइसला अप घेऊन आले, सर्वात पहिल्यांदा काय पाहायला भेटेल, इम्पल्स करेक्शन इम्पल्स. ठीक आहे, आणि करेक्शनच्या हायच्या वरती एक आयडीएम अचीव होईल, प्राइस अप गेली, आयडीएम अचीव झाला, नवीन लोअर लो खाली सेट होईल. आणि इथे या स्ट्रक्चरमध्ये काय आहे की सेलर लोअर हायला जो काही प्रोटेक्टेड हाय पॉईंट आहे तिथपर्यंत प्राइसला जाऊ देणार नाही, त्याच्या अगोदरच एका ऑर्डर ब्लॉक पासून सेल करतील आणि प्राइस डाऊन येऊन पुन्हा बनवले एक ब्रेकआउट स्ट्रक्चर. हे झालं डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी. पण कधी कधी काय घडतं, हा डाऊन ट्रेंड जर कंटिन्यू करायचा असेल मार्केटला आणि आयडीएमच्या अबोव तेवढ्या प्रमाणामध्ये ऑर्डर फिल झाला नाही तर मार्केट जिथं चॉक होणार आहे त्या लोअर हाय पर्यंत पोहोचतं आणि पुन्हा इथून प्राइस डाऊन ट्रेंडला कंटिन्यू करते. मग काही ट्रेडर्सला असं वाटतं की प्राइस इथे आली, कॅरेक्टर चेंज झाले, ते बायचे ट्रेड प्लॅन करतात, इथे आल्यानंतर प्राइस बायचे ट्रेड हिट करते या पद्धतीने, म्हणजे ट्रिगर करते आणि त्यांना स्टॉप आउट करून टाकते. मग हे का घडतं, कारण तिथे इनव्हॅलिड चॉक असतो. ठीक आहे, आणि तेच प्राइस कधी कधी काय करते, अप आल्यानंतर प्रॉपर क्लोजिंग देते, कॅरेक्टर चेंज करते, प्राइस डाऊन येते, बायची ऑर्डर विकत घेते, प्राइस अप निघून जाते. मग ह्या ज्या दोन गोष्टी आहे, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड, एका डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये जाताना प्राइस कशा पद्धतीने बनवते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कसा शिफ्ट होतो आणि सर्वात पहिले समजून घ्या एक व्हॅलिड चॉक काय आहे. ठीक आहे, हे पहा आपल्याला इथे पाहायला भेटत आहे की मार्केटमध्ये एक लास्ट बॉस फॉर्म झाला, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये चालू होता, त्यानंतर बायर्सने प्राइसला अप पाठवलं, प्राइसने एक आयडीएम अचीव केला, म्हणजे खाली लोअर लो एक व्हॅलिड तयार झाला. ठीक आहे, जर आता सेलरला डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर सेलरला काय करावं लागेल, चॉक होण्या अगोदर म्हणजे ट्रेंड बदलण्या अगोदर सेल करावं लागेल. जसं की तर सेलरने ट्राय केला की ऑर्डर ब्लॉकच्या नियर प्राइस आल्यानंतर सेलरने सेल केलं, पण सेलरमध्ये तेवढी ताकद नाही, बायरमध्ये ताकद आता जास्त आहे, बायरकडे बायची ऑर्डर जास्त आहे आणि मार्केटमध्ये सेलची ऑर्डर कमी पडत आहे. त्यामुळे काय झालं, जिथं सेलरने सेल केलं प्राइस थोडीफार खाली आली आणि अचानक प्राइस अप गेली आणि अप जाऊन प्राइस काय करते, मागे असलेला जो स्विंग हाय पॉईंट आहे जिथे प्राइस अप जाऊन डाऊन आली होती, ठीक आहे, हा लोअर हाय पॉईंट प्राइस इथे पुढे करते ब्रेक. व्यवस्थित पहा, लोअर हायकडे काय आहे, इथे एक वीक आहे आणि हा जो हाय पॉईंट आहे ना वीकचा, त्याच्या अबोव मार्केटने इथे काय केली आहे, बॉडी पूर्णपणे क्लोज केली आहे. जेव्हा लोअर हायच्या अबोव बॉडी क्लोज होते त्यानंतरच एक तयार होतो एक व्हॅलिड चॉक, म्हणजे आता पूर्णपणे डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झाला. ज्या काही सेलिंगच्या डिलिव्हरी होत्या या सगळ्या आता बुलिश झालेल्या आहे, मार्केटने ट्रेंड बदलवला आहे आणि ट्रेंड बदलला हे कुठे समजलं तर आपल्याला इथे समजलं, लोअर हायची एक व्हॅल्यू आहे आणि त्या लोअर हायच्या व्हॅल्यूच्या अबोव मार्केटने पुढे कॅन्डलची पूर्णपणे क्लोज केली बॉडी. हेच गोष्ट आपण इकडे समजून घेऊया मित्रांनो. सपोज हे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, या पद्धतीने प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये चाललेली आहे, प्राइस इथे बनवते एक ब्रेकआउट स्ट्रक्चर, पुन्हा प्राइस अप येते, आयडीएम अचीव करते, आयडीएम अचीव केलं सेलर सेल करतात, पुन्हा प्राइस डाऊन येते, बनवते एक ब्रेकआउट स्ट्रक्चर. आयडीएम अचीव करून प्राइसने खाली बनवला एक नवीन बॉस. तर मार्केटकडे हा आहे प्रोटेक्टेड लोअर हाय, ही इंटरनल लोअर हाय म्हणजे एक इंड्युसमेंट. प्राइस सपोज अप आली, पहिला आयडीएम अचीव होईल, आयडीएम अचीव झाल्यानंतर आता प्राइस खाली बॉस बनवू शकते, सेलरला सेल करणं आहे, ठीक आहे, पण सेलरने सेलिंग केली, बायर्सने पुन्हा बाय केलं, प्राइसला अप पाठवलं आणि लोअर हायला पुढे प्राइसने ब्रेक केलं. ठीक आहे, या लोअर हायची काय आहे मार्केटमध्ये एक व्हॅल्यू आहे, असं समजा या लोअर हायच्या जी व्हॅल्यू आहे ती आहे 500 रुपीज. जी प्राइस अप आली ना, अप आलेली प्राइस काय करते, इथे ओपन होते, ही अप जाते आणि अप जाऊन क्लोज करते एक हेल्दी बॉडी. लास्ट कॅन्डलचा इकडे काय होता एक मित्रांनो, इथे एक हाय होता, तिची एक व्हॅल्यू होती 500 रुपीज आणि त्याच्या अबोव प्राइस क्लोज झाली सपोज 510 रुपये, 520 रुपये. लोअर हाईची जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या अबोव क्लोज झाली एक हेल्दी बॉडी आणि हेल्दी बॉडी क्लोज होणं म्हणजे प्रिव्हियस स्ट्रक्चर मार्केटने ब्रेक केलं आहे. इथून बायर्सने जे बाय केलं आहे
या बारमध्ये स्ट्रेंथ आहे, म्हणूनच मार्केटने लोअर हायला ब्रेक करून त्याच्या अबो बॉडी पूर्णपणे क्लोज केली. जर सेलरला ट्रेंड डाऊनच ठेवायचा असता, सेलरने आयडीएम अचीव झाल्यानंतर लोअर हायला ब्रेक होऊ दिलं नसतं, सेल केलं असतं. बरं चला, मार्केटला मोठी लिक्विडिटी हवी आहे म्हणून कधी कधी प्राइस अप जाते, पण अप आलेल्या प्राइसला सेलर काय करतात, जी प्राइस अप आली आहे या पद्धतीने सेलर पुन्हा डाऊन पाठवतात आणि अशी छोटी बॉडी बनवतात आणि यामध्ये तयार होतो एक चांगल्या प्रकारे अप्पर साईडला मोठा वीक. अशा पद्धतीने एक मोठा वीक तयार होतो. सेलरला अगेन चान्स असतो की ते काय करू शकते, इथे सेल करू शकते, पण आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटलं, स्ट्रक्चर या पद्धतीने पाहायला भेटलंय की जी क्लोजिंग आहे ही क्लोजिंग पूर्णपणे कशी आहे, हेल्दी आहे. आणि हेच आपण इथे पाहत आहे अनाटॉमीमध्ये की प्राइस काय करत आहे, लोअर हाय पॉईंट जो आहे ना, ते लोअर हाय पॉईंटच्या अबो जशी प्राइस येते, अबो आल्यानंतर इथे काय घडतं पहा, ही जी हाय पॉईंटची जी व्हॅल्यू आहे याच्या अबो पूर्ण क्लोज होते हेल्दी बॉडी. म्हणजे इथून सेलरने सेल केलं तर सेल करून प्राइसला खाली पाठवलं आणि ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलं आणि तो जो हाय पॉईंट आहे जिथं सेलरने सेल केलं त्याच्या अबो प्राइस देऊन त्याच्या अबो काय झाली, पूर्णपणे बॉडी क्लोज झाली. म्हणजे आता तयार झालेला एक व्हॅलिड कॅरेक्टर चेंज. तर डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होण्यासाठी लोअर हायला ब्रेक करून एक हायर हाय तयार करणं गरजेचं आहे. पण आपण तेव्हाच म्हणू शकतो की ट्रेंड बदलला आहे जेव्हा आपल्याला दिसेल की याच्या अबव वीक जी काय आहे आणि जो काय हाय पॉईंट आहे याच्या अबव क्लोज झाली एक क्लीन बॉडी. पूर्णपणे ग्रीन कॅन्डल ओपन झाली, इथपर्यंत आली, सेलरने थोडं सेल केलं, पण बायर्सने एंड पर्यंत फाईट केली आणि त्या लोअर हायच्या वरती एक व्हॅल्यू तयार केली हायर हायची. म्हणजे एक व्हॅलिड कॅरेक्टर चेंज तयार झालं आणि ते आपण म्हणू शकतोय की डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला. आता जे काय आपण सेलिंगचा प्लॅन करत होतो याला आपण अवॉइड करू आणि आपण आता प्लॅन करू सगळे बायचे ट्रेड, कारण ट्रेंड बदलला आहे. ठीक आहे, जेव्हा प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये चाललेली असते आणि प्राइस शॉक बनवते आणि तरीही मार्केट पुढे सेलिंगच कंटिन्यू करतं, बायची ट्रेड होतीच नाही आणि बायच्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉसच हिट होतात. हे का घडतं, त्याचं मेन रिझन लोकांना व्हॅलिड चॉक आहे का हे समजत नाही. जसं या अगोदर आपण बघितलं व्हॅलिड चॉक कधी असतो आणि कधी आपल्याला बाईंग करायची आहे, तेच आता आपण समजून घेऊया की प्राइस चॉक पर्यंत पोहोचते पण तरी मार्केटमध्ये सेलिंगच पुढे कंटिन्यू झाले. ठीक आहे, एक स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते, प्राइस अप येते, इथून बायर्सने बाय केलं, प्राइस अप आली, आयडिया अचीव झाला, सेलरला सेल करायचं होतं. ठीक आहे, सेलरकडे एक ऑर्डर ब्लॉक होता, इथे सेल करू शकत होते, तरी प्राइस काय करते, लोअर हायच्या अबोव जाते आणि अबोव गेल्यानंतर इमिडिएटली प्राइस रिव्हर्स होते. ठीक आहे, आता इथे आपण बाईंगचे प्लॅन केले पाहिजे का या लेवल पासून पुढे, किंवा आपण बाईंगचे ट्रेड केले पाहिजे की नाही हे समजून घ्या. त्यासाठी मला इथे पाहायचं आहे एक लोअर हाय पॉईंट. लोअर हायची एक व्हॅल्यू होती, त्याच्या अबोव मार्केटने एक मोठा वीक सोडलेला आहे आणि बॉडी जी क्लोज झाली ती नियर लोअर हायच्या आसपास क्लोज झाली. म्हणजे इथे काय घडलं, बायर्सने बाय केलं, प्राइसला अप घेऊन गेले, फाईट चालत राहिली, पण ॲट द एंड सेलरने वरतून सेल केलं आणि अप आलेल्या कॅन्डलला डाऊन पाठवलं. म्हणजे आयडीएमच्या अबोव तेवढी लिक्विडिटी नव्हती जेवढी लिक्विडिटी लोअर हायच्या वरती होती. आणि हा डाऊन ट्रेंड जो चाललेला आहे ना मार्केटमध्ये, याला पुढे कंटिन्यू करायचा आहे म्हणून मार्केट मेकर काय करतात, लोअर हायच्या वरती प्राइसला घेऊन जातात. आणि इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटली की मार्केटने लोअर हायच्या वरती वीक सोडली, बॉडी आतमध्ये क्लोज केली, बॉडी नियर क्लोज केली. ठीक आहे, म्हणजे मोठा वीक तयार होणं म्हणजे काय, जी प्राइस अप गेली, बायरने जे काही बाय केलं याच्या अगेन्स्ट सगळ्या इथे लिमिट प्लेस झाल्या होत्या सेल ऑर्डरच्या आणि बायर्सने जी प्राइसला अप पाठवलं, सेल ऑर्डर हिट झाल्या सगळ्या आणि इमिडिएटली प्राइस रिव्हर्स होऊन आतमध्ये क्लोज झाली. बायर्सने त्यानंतरही बाईंगचा ट्राय केला, पण ज्या सेल ऑर्डर ट्रिगर झाल्या यांच्यामध्ये प्रेशर जास्त होता, सेलरमध्ये ताकद जास्त होती, ज्यामुळे प्राइस झाली रिव्हर्स. आता काही लोक काय करतात, या पद्धतीने पाहतात की थोडीशी बॉडी क्लोज आहे वरती, म्हणजे त्यांना असं वाटतं की ट्रेंड बदललाय, चॉक झालेला आहे आणि जी मुवमेंट इकडे डाऊन चाललेली होती आता ती बदलली, मार्केटचा ट्रेंड बदलला, अप झाला. जेव्हा रूलला आपण इग्नोर करतो ना, त्यानंतर काय होतं की आपण इथे कुठेतरी बाईंगचा प्लॅन करतो. का, कारण आपल्याला असं वाटतं ट्रेंड बदललाय, चॉक झालेला आहे. पण एक हुशार व्यक्ती पाहतो की लोअर हायच्या वरती तर क्लोजिंग नाहीये, म्हणजे गोष्टी अपूर्ण आहेत, तो बाय नाही करत. एक नॉर्मल व्यक्ती अर्धवट गोष्टी पाहून इथून बाईंगचा प्लॅन करतो, प्राइस थोडीफार अप जाते.
एक हुशार व्यक्ती पाहतो चॉक इनव्हॅलिड आहे, म्हणजे मार्केट टार्गेट कोणाला करणार आहे, लोला करणार आहे इथे असलेल्या. आणि हुशार व्यक्ती जेव्हा प्राइस अप येते, अप आल्यानंतर तो असा एखादा ऑर्डर ब्लॉक पाहून सेल करतो आणि प्राइस डाऊन येऊन बनवते पुन्हा डाऊन ट्रेंडचं ब्रेकऑफ स्ट्रक्चर. मग नॉर्मल व्यक्तीने काय केलं, इथून बाय केलं, हलकी फुलकी प्राइस अप गेली, प्राइस डाऊन आली आणि लोच्या खाली त्याचा स्टॉप लॉस प्राइसने हिट केला. सर्वात पहिल्यांदा ट्रेंड तर शिफ्ट झालेला नव्हता, त्यामुळे मला बाईंगचे ट्रेड प्लॅन करायचे नव्हते. ज्यांनी बाईंगचे ट्रेड प्लॅन केले हे सगळे ठरले मार्केटमध्ये स्वतः लिक्विडिटी, हे सगळे झाले इंडूस आणि हे सगळे होते रिटेलर. आणि स्मार्ट मनीने काय केलं, तर स्मार्ट मनीने इथे एक गोष्ट दाखवली की लोअर हायच्या अबोव जेव्हा प्राइस आली, मोठा वीक सोडून प्राइस आतमध्ये क्लोज झाली. म्हणजे स्मार्ट मनीने इथे सांगितलं की जिथं कॅरेक्टर चेंज होणार आहे त्याची लिक्विडिटी ग्रॅब झाली, त्याच्या अबोव बायर प्राइसला सस्टेन करू शकले नाही, म्हणजे बायरमध्ये वीकनेस आहे, बायरमध्ये ताकद नाही आहे, बायर्स हे कमी आहे आणि त्यांच्या अगेन सेलर जास्त आहे. आणि जेव्हा अशी डिस्प्लेसमेंट आपल्याला खाली पाहायला भेटते ना, आपण जे काही ट्रेड प्लॅन करतो हे सेलचे करतो. त्याचं मेन रिझन आपल्याला इथेच समजलं काय, की जे स्ट्रक्चर आहे हे इनव्हॅलिड राहिलं. चॉक इनव्हॅलिड आहे आणि चॉक इनव्हॅलिड असेल तर डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू चालेल. चॉक जर व्हॅलिड असता तर मी म्हटलं असतं बेरिश ट्रेंड बुलिशमध्ये कन्वर्ट झालेला आहे. पण जेव्हा मला समजलं इनव्हॅलिड चॉक, तेव्हा मी काय केले, सेलिंगचेच प्लॅन केले. जे मागे चाललेलं होतं तोच ट्रेंड मी पुढे कंटिन्यू केला. चला आता ही गोष्ट मी तुम्हाला इकडे एखाद्या स्ट्रक्चरमध्ये समजून सांगतो, ठीक आहे. एक व्हॅलिड आणि इनव्हॅलिड, जसं इथे बघितलं आपण बॉडी क्लोजिंग गरजेची होती, ठीक आहे. आता कधी कधी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, आपण पाहत असतो की मार्केटने या पद्धतीने लोला ब्रेक केला, पुन्हा प्राइस अप आली, आयडिया मॅच्यू झाला, पुन्हा प्राइस डाऊन आली, लोला पुन्हा प्राइसने ब्रेक केलं, ठीक आहे. आता सपोज जर प्राइस अप आली आणि इथे असलेल्या लोअर हायच्या वरती जर प्राइस क्लोज झाली तर कॅरेक्टर चेंज होईल. पण कॅरेक्टर चेंज करण्यासाठी फक्त प्राइसने इथपर्यंत येणं, अप जाणं नाही, तर प्राइसला काय करणं आहे, जेव्हा प्राइस नेर इथे येते, ओपन झाल्यानंतर बायरला स्ट्रॉंगली बाय करणं आहे आणि बाय करून प्राइसला अप पाठवून हेल्दी बॉडी क्लोज करणं आहे. जी प्राइस अप गेलेली असते हिच्या आतमध्ये काय असतो, एक वीक असतो. जसं की सपोज या कॅन्डलच्या आतमध्ये एक अशा पद्धतीने वीक आहे, जो कॅन्डलच्या आतमध्ये नॉर्मली तो आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. आणि जी बॉडी आहे ही बॉडी या पद्धतीने असते. सपोज एखादा व्यक्ती टाइम फ्रेम पाहत आहे 15 मिनिटाची आणि ही जी कॅन्डल ओपन झाली आहे ही ओपन झाली 1च्या नियर, तर ही कॅन्डल किती वेळ सस्टेन होणार आहे, 1:15 पर्यंत. आपण पहिल्यांदा वेट करतो की 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल आणि आपल्याला समजेल की इथं कॅरेक्टर चेंज झालंय, कारण क्लोजिंग नंतरच समजेल ती कॅन्डल हेल्दी होती की तिच्यामध्ये विकनेस आहे. आता 1 वाजता ओपन झालेली कॅन्डल 15 मिनिटामध्ये काय करणार आहे, अप डाऊन अशी मुवमेंट करणार आहे. ही कॅन्डल अप डाऊन, पण ॲट द एंड मला असं पाहायला भेटलं की बॉडी जी आहे ती बॉडी खाली क्लोज झाली आणि लोअर हायच्या वरती गेल्यानंतर सेलरने पुन्हा सेल केलं आणि कॅन्डलमध्ये काय तयार केली, एक मोठी शॅडो तयार केली, वीक तयार केली. म्हणजे इथं काय समजलं, बायरने इथून तर बाय केलं, प्राइसला अप पाठवलं, पण लोअर हायच्या वरती गेल्यानंतर सेलर काय बायरला अप जाऊ देत नाही, सेलर पुन्हा सेल करत आहे. म्हणजे जिथं ट्रेंड बदलणार आहे तिथं अजूनही सेलर काय करत आहे, ताकद लावत आहे. कसली ताकद, की त्यांना प्राइस खाली घेऊन जायची आहे. अजूनही बायरकडे चान्स आहे की जो वीक तयार झाला आहे त्या वीकला डिस्ट्रॉय करणं, म्हणजे नवीन कॅन्डलला असं अप पाठवणं आणि वरती क्लोज करणं. ट्रेंड बदलन, ठीक आहे, बायर ट्राय पण करतात, पण सेलर ही गोष्ट घडू देत नाही. आणि सेलर अशा केसमध्ये काय करतात पहा, जी कॅन्डल अप गेली आहे ना त्या कॅन्डलला सेल करतात सेलर, आणि सेलरने जेव्हा अप गेलेल्या कॅन्डलला सेल केलं की पुन्हा ती कॅन्डल आतमध्ये येते आणि आतमध्ये येऊन ती कॅन्डल काय होते, क्लोज होते. ज्यामुळे जिथं व्हॅलिड चॉक व्हायचा आहे तो कसा राहतो, इनव्हॅलिड राहतो. जसं की प्राइस अप आली, ठीक आहे, आता जी प्राइस अप आली इने लोअर जो काय हाय होता त्याच्या अबो वीक सुटली होती, तिच्या अबो क्लोजिंग दिली तर व्हॅलिड चॉक बनेल, ठीक आहे. बारने ट्राय केला, बारने वरती क्लोजिंग दिली तर आपण व्हॅलिड चॉक म्हणूया. बार प्राइसला अप घेऊन गेले, पुन्हा सेलरने सेल केलं, प्राइसला खालीच पाठवलं. अगेन मी म्हणू शकतो मोठी वीक तर तयार झाली, बारने पूर्णपणे ट्राय केला, पण सेलरने काही प्राइसला अप जाऊ दिलं नाही. अजूनही मी म्हणू शकत नाही इमिडिएटली की मार्केट डाऊन जाईल, पण जेव्हा एक अशी कॅन्डल ओपन होईल मार्केटमध्ये आणि ती डाऊन साईडला येऊन क्लोजिंग करेल, तेव्हा मी म्हणू शकतोय की इनव्हॅलिड चॉक राहिला. सेलरने बार्सला काय केलं, बीट केलं,
सेलरने काय केलं, जे बार्स प्राइसला अप घेऊन आले त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर फिल करून घेतल्या आणि नवीन ऑर्डर जेव्हा इथे फिल झाला या पर्टिक्युलर पॉईंटवरती, तेव्हा ही प्राइस काय झाली, अगेन डाऊन आली. आणि डाऊन आल्यानंतर आपल्याला समजतं की मार्केटमध्ये चॉक व्हॅलिड नाही आहे, इनव्हॅलिड आहे. म्हणजे चालू जो ट्रेंड होता तो पुन्हा पुढे कंटिन्यू करू शकतोय आणि अशा केसमध्ये आपल्याला सेलिंगच पाहायला भेटते. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर पाहणार आहे आणि लोअर हायच्या अबोव जर हेल्दी बॉडी क्लोज नसेल तर इमिडिएटली ट्रेंड चेंज झाला असं आपण म्हणू शकत नाही. तर जेव्हा चॉक बनतो त्या चॉकचे काही रूल आहे. रूलमध्ये सर्वात पहिल्यांदा आहे बॉडी हेल्दी क्लोजिंग. जेव्हा हेल्दी क्लोजिंग असेल तेव्हाच आपण म्हणू शकतो ट्रेंड बदलला आणि त्यानंतरच आपण पुढे काय करू शकतोय, बाईंग आणि सेलिंगचे प्लॅन करू शकतोय. आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यासाठी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओकडे लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, कारण कोणताच पॉईंट मिस करू नका. एक पॉईंट जरी मिस झाला तर खूप साऱ्या गोष्टी बदलतील. कॉमन क्वेश्चन होता सर्वांचा, टाइम फ्रेम कोणती वापरायची, आणि मी ह्या ज्या काही कमेंट्स होता ना यांना अवॉइड केलं होतं पूर्णपणे 3 कॅरेक्टर संपेपर्यंत, बॉस, चॉक आणि आयडीएम. पण आत्ता 4थ्या व्हिडिओमध्ये मी टाइम फ्रेमबद्दल बोलेल, कारण ऑलरेडी तुम्हाला बाकीचा जो काही बेस आहे तो माहीत झालेला आहे. तर पुढच्या गोष्टीपर्यंत आपण जाऊ शकतो. मित्रांनो, टाइम फ्रेम कशी सिलेक्ट केली जाते, आपल्या ट्रेडिंग स्टाईलनुसार. आपली ट्रेडिंग स्टाईल कशी आहे त्यानुसारच आपल्याला टाइम फ्रेम पाहिजे आहे. एखादा स्कॅल्पर, पोझिशनल ट्रेडर्स सारखे टाइम फ्रेम नाही चेक करू शकत. ठीक आहे, त्याचं पर्पज काय आहे, क्विक एंटर करणं आणि बाहेर पडणं. एखाद्या पोझिशनल ट्रेडरचं पर्पज काय असतं, ट्रेडमध्ये एंटर झाल्यानंतर 1 दिवसासाठी तरी ट्रेडला होल्ड करणं. एखादा स्विंग ट्रेडर आहे त्याचं पर्पज काय असतं, वीकली ट्रेडला होल्ड करणं. तर ट्रेडिंग स्टाईलनुसार आपल्याला ट्रेंड पाहावा लागतो आणि ह्याच गोष्टी आता मी क्लिअर करून देणार आहे आणि यावरती अजून एक पार्ट मी घेऊन येईल पुढे. ठीक आहे, जे लोक आपल्या क्लास प्लसला जॉईन होतील त्या लोकांना ही सगळी सिरीज दिवसामध्ये 3-3, 4-4 व्हिडिओ पाहायला भेटतील आणि खूप तुम्हाला गोष्टी तिथे शिकायला भेटतील. ठीक आहे, चला सर्वात पहिला जो पॉइंट आहे आपला तो आहे ट्रेडिंग स्टाईल वर्सेस टाइम फ्रेम. ठीक आहे, टाइम फ्रेमचं सिलेक्शन कसं करायचं त्या अगोदर तुम्हाला हे सगळे मुद्दे समजले पाहिजे, तुमची ट्रेडिंगची स्टाईल कशी आहे. ठीक आहे, हे पहा, सर्वात नंबर 1 वरती आहे स्कॅल्पिंग. काही लोक स्कॅल्पिंग करतात, म्हणजे त्यांना जो काही ट्रेड आहे हा 1 तासापेक्षा जास्त वेळ होल्ड नाही करायचा. 15 ते 20 मिनिट त्यांचं पर्पज आहे ट्रेडला होल्ड करण्याचं. तर त्या लोकांनी बॉस, चॉक, आयडीएम कोणत्या टाइम फ्रेममध्ये पाहायचा आणि कोणत्या टाइम फ्रेममध्ये एंट्री प्लॅन करायची या गोष्टी आपण डिस्कस करूया. जो व्यक्ती स्कॅल्पिंग करतो ना त्या व्यक्तीने नेहमी ट्रेंड कोणत्या टाइम फ्रेममध्ये पाहायला पाहिजे, कोणत्या टाइम फ्रेममध्ये आयडेंटिफाय केला पाहिजे. तर त्याच्यासाठी 2 टाइम फ्रेम आहे, एकतर 15 किंवा 30 मिनिट. एखादा गोल्डमध्ये स्कॅल्पिंग करणार आहे त्याने ब्रेकऑफ स्ट्रक्चर 15 मिनिटामध्ये फाइंड केलं पाहिजे, त्याने इंडुसमेंट 15 मिनिटामध्ये फाइंड केली पाहिजे, त्याने ऑर्डर ब्लॉक 15 मिनिटाचाच पाहायला पाहिजे. आणि जेव्हा तुमचे व्ह्यू क्लिअर होतील त्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बायर्स भेटतील एका स्कॅल्परला, त्यानंतर त्या स्कॅल्परने काय केलं पाहिजे, जेव्हा पीवाय पर्यंत प्राइस येईल एंट्री 1 मिनिट आणि 3 मिनिट या टाइम फ्रेम मध्ये प्लॅन केली पाहिजे की जेणेकरून स्कॅल्परला छोटासा स्टॉप लॉस आणि मोठा रिवॉर्ड घेण्याची संधी भेटेल. ठीक आहे, आणि स्कॅल्परने मोस्टली ट्रेड केले पाहिजे लंडन सेशन किंवा न्यूयॉर्क सेशन. तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असाल तर त्यासाठी सांगतो, अर्ली मॉर्निंग जो काही 9:15 नंतर मार्केट स्टार्ट होतं ना तर 12च्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त ट्रेड पाहिले पाहिजे. तर इंडेक्ससाठी पण मी टाइम फ्रेम तुम्हाला सांगेल इंडियन मार्केटसाठी, पण त्या पूर्णपणे वेगळ्या असतील. ठीक आहे, मी एक FX ट्रेडर आहे आणि जे मी टेक्निकल सांगत आहे ना हे टेक्निकल चांगलं FX मार्केटमध्ये यूज केलं जातं. फोरेक्स मार्केटमध्ये काय यूज होतं, बिकॉज मार्केट 23 तास ओपन आहे, मार्केटमध्ये 3 सेशन आहे आणि सेशनकडे चांगली लिक्विडिटी असते, त्यामुळे इथे सगळ्या काही गोष्टी खूप तंतोतंत वर्क होतात. एक स्कॅल्पर, जो व्यक्ती स्कॅल्पिंग करत आहे त्या स्कॅल्परने नेहमी ट्रेंड आयडेंटिफाय केला पाहिजे 15 मिनिट आणि 30 मिनिटमध्ये. जेव्हा ट्रेंड आयडेंटिफाय करेल त्याला बायर्स समजतील, त्याने एंट्री प्लॅन केली पाहिजे 1 मिनिट आणि 3 मिनिटमध्ये आणि हे सगळं झालं पाहिजे लंडन विंडो किंवा न्यूयॉर्क विंडोमध्ये. चला आता एक एक्झाम्पल देतो. सपोज मी एक स्कॅल्पर आहे आणि मी पाहत आहे सध्या गोल्डचा चार्ट. आता मला गोल्डमध्ये ट्रेड करायचं तर मी कशा पद्धतीने केलं पाहिजे, मी 15 मिनिटाची पहिली टाइम फ्रेम बघल आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी काय पाहिल की प्राइस या पद्धतीने अप चालली आणि प्राइसने 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गोल्ड मध्ये बनवला आहे एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर.
या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी शोधल मार्केटकडे आयडीएम कुठे आहे. मला इथे भेटला 15 मिनिटाचा एक आयडीएम पॉइंट आणि त्या आयडीएमच्या खाली मी शोधल एक फुटप्रिंट. जसे की एक्झाम्पल मला इथे भेटली आहे एक फुटप्रिंट या पद्धतीने, म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक ऑर्डर ब्लॉक, तो मला इथे भेटला आहे. ही झाली माझी सिंपल बायस फाइंड करण्याची पद्धत. मी एक स्कॅल्पर आहे तर मी टाइम फ्रेम कोणती वापरली, 15 मिनिट वापरली, मी 30 मिनिट पण वापरू शकतोय. ठीक आहे. मी सर्वात पहिल्यांदा काय केलं, या टाइम फ्रेम मध्ये, या ज्या टाइम फ्रेम आहे ना, या टाइम फ्रेम मध्ये सर्वात पहिल्यांदा मी फाइंड केलं मार्केटचा ट्रेंड 15 मिनिट 30 मिनिट यामध्ये, की ज्यामुळे मला समजेल की गोल्डला जायचं कुठे आहे, अप जायचं की डाऊन जायचं आहे. तुम्ही बॉस चॉक आयडीएम शिकले नसेल किंवा त्या व्हिडिओज पाहिले नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये, पण त्या व्हिडिओज तुम्ही पाहिल्या असेल आणि आता एक स्टेप अजून पुढे जायचं आहे तर पहा. एक स्कॅल्पर काय करतो, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड फाइंड करतो. जेव्हा प्राइस इथे पोहोचते आणि मार्केट 15 मिनिटांमध्ये एक आयडीएम अचीव करतं ना, त्यानंतर पुढे स्कॅल्पर प्लॅनिंग करतो आता एंट्रीची. ठीक आहे. एंट्री जी पकडायची स्कॅल्परला ती 15 मिनिटांमध्ये नाही पकडायची. स्कॅल्पर एंट्री पकडतो 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा 3 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये. ही असते स्कॅल्परची एंट्री पकडण्याची टाइम फ्रेम विंडो. त्याने ऑलरेडी 15 मिनिटांमध्ये बायस फाइंड केले. आता एंट्री पकडायची. एंट्री कशी पकडली जाते, जेव्हा प्राइस आयडीएम अचीव करते तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड हायर हाय सेट होतो, म्हणजे इथे प्राइस काय बनवल, बॉस बनवल. ठीक आहे. हा काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक आहे, म्हणजे एक पीवाय झाला. ऑर्डर ब्लॉकचे खूप टाईप आहे, मिटिगेशन आहे, ब्रेकर आहे, नॉर्मल बुलिश ऑर्डर ब्लॉक, बेरिश ऑर्डर ब्लॉक, व्हॅक्यूम असेल, वेगवेगळे व्हॉल्युमेट्रिक वेगवेगळे टाईपचे जे क्लास प्लस मध्ये तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर पहा, आता आयडीएम अचीव केल्यानंतर हायर हाय सेट झाला. आता एंट्री प्लॅन करायची आहे त्याला इथून पीवाय पासून, पण रॅन्डमली डायरेक्टली पीवाय वरती लिमिट आणि खाली स्टॉप लॉस नाही लावला जात. कन्फर्मेशन तर पाहिजे ना, आयडीएम नंतर खरंच बाहेर इंटरेस्टेड आहे का बाय करण्यामध्ये. मग हे कन्फर्मेशन घ्यायचं छोट्या टाइम फ्रेम मध्ये, जसं की 1 मिनिट किंवा 3 मिनिट. आयडीएमच्या खाली तो व्यक्ती काय करतो, स्कॅल्पर टाइम फ्रेम चेंज करतो आणि टाइम फ्रेम चेंज करून तो लोअर टाइम फ्रेमची मुवमेंट पाहतो. जसं आता ऑरेंज कलर मध्ये मी 1 मिनिट किंवा 3 मिनिटाचा स्ट्रक्चर मार्क करेल. ठीक आहे. पीवाय पाशी प्राइस आली, तो 1 मिनिटामध्ये पाहतोय प्राइस पीवाय कडे आली, पीवायला टॅप करून प्राइस अप गेली, पीवायला टॅप करून प्राइस अप गेली आणि प्राइसने इथे काय केलं, 1 मिनिटाचा चॉक बनवला किंवा 3 मिनिटाचा तिथे चॉक तयार झाला. म्हणजे त्याला समजलं की त्याने 15 मिनिटांमध्ये बायस फाइंड केले, बायसनुसार प्राइस त्याच्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट पाशी आली आणि इथे आल्यानंतर त्याला भेटलं 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बाईंग साठी कन्फर्मेशन. आणि कन्फर्मेशन कसं भेटलं, आयडीएमच्या खाली असलेल्या पीवाय पासून 1 मिनिटात स्ट्रक्चर बदललं. म्हणजे 15 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉक पासून बायर इंटरेस्टेड होते बाईंग करण्यामध्ये आणि आपल्याला छोट्या टाइम फ्रेम मध्ये दिसलं 1 मिनिटाच्या. मग ह्या चॉकच्या कन्फर्मेशन नंतर आपण इथून बायचा प्लॅन करतो, म्हणजे एक स्कॅल्पर बायचा प्लॅन करतो. तो लोच्या खाली स्ट्रिक्ट त्याचा स्टॉप लॉस प्लेस करतो आणि तो टार्गेट घेण्याचा ट्राय करतो वरती असलेलं एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. स्कॅल्परने ब्ल्यू कलर मध्ये जी मार्किंग केली, हा ट्रेंड फाइंड केला, जी टाइम फ्रेम होती 15 मिनिट. 15 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी सेट झाल्या. त्यानंतर एंट्री जी प्लॅन करायची आहे, पीवाय वरती एंट्री प्लॅन करण्यासाठी स्कॅल्परने 1 मिनिट आणि 3 मिनिटच्या टाइम फ्रेमचा वापर केला. यूट्यूबवरती अशा कित्येक साऱ्या व्हिडिओज आहे. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही या व्हिडिओज पाहतात, तुम्ही मार्किंग करतात, त्यानंतर तुमच्याकडे मेंटर आहे का जो तुम्हाला सांगेल नाही 1 मिनिटाचा चॉक व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे किंवा 1 मिनिटात आयडीएम नाही, अशा कित्येक सारे प्रश्न आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे मेंटर आहे का, नाही. बरोबर. यासाठीच तुमच्यासाठी मी बनवलं आहे क्लास प्लसची मेंबरशिप, की ज्यामध्ये तुम्ही या ज्या मार्किंग्स आहे ना त्या डिस्कस करू शकतात आमच्या कम्युनिटी सोबत. त्यांना प्रश्न विचारू शकतात, इव्हन ते तुम्हाला मार्किंग मध्ये काही गोष्टी समजून सांगतील जिथे तुमचे डाऊट पूर्णपणे क्लिअर होतील. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. ठीक आहे. तुम्ही परचेस करू शकतात. सिंपल, एक स्कॅल्पर कशा पद्धतीने ट्रेड पकडतो या पद्धतीने. मग ट्रेंड अप असेल डाऊन असेल, सेम या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतील. सपोज डाऊन ट्रेंड आहे तर स्कॅल्पर कशी प्लॅनिंग करतो एका डाऊन ट्रेंड मध्ये. सर्वात पहिल्यांदा स्कॅल्परसाठी मी सांगितलंय की 15 मिनिटाचा टाइम फ्रेम, तो 15 मिनिटांमध्ये फाइंड करतो एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. त्याला इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये युरो USD मध्ये पाहायला भेटलं बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. तो 15 मिनिटांमध्ये फाइंड करतो एक इंडुसमेंट आणि 15 मिनिटाच्या इंडुसमेंटच्या अबोव तो फाइंड करतो एखादी फुटप्रिंट. जसं की सपोज इथे मार्केटकडे एखादा पीवाय आहे. ठीक आहे.
स्कॅल्पर सर्वात पहिल्यांदा बायस फाइंड करतो, जे त्याने फाइंड केले M15 मध्ये. म्हणजे त्याची ट्रेडिंग स्टाईल आहे स्कॅल्पिंगची, तर त्याने फाइंड केली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केटची डायरेक्शन फाइंड केल्यानंतर प्राइस अप आली इथपर्यंत, एक आयडीएम अचीव झाला. आयडीएम अचीव झाला म्हणजे खाली मार्केटकडे लोअर लो व्हॅलिड झाला, आणि लोअर लो व्हॅलिड असेल तर मार्केट नवीन बनवल ब्रेकआउट स्ट्रक्चर. आता स्कॅल्परला एंट्री पकडायची, ठीक आहे. तो डायरेक्टली एंट्री 15 मिनिटांमध्ये प्लेस नाही करणार, तो वेट करेल. वेट कसला करेल की लोअर टाइम फ्रेम मध्ये काही गोष्टी बदलत आहे का. एंट्री पकडण्यासाठी तो काय करतो, 1 मिनिट आणि 3 मिनिट ह्या टाइम फ्रेमचे वापर करतो. तो चेक करेल जी प्राइस अप आली ही 1 मिनिटामध्ये अशी अप आली, आणि पीवाय पासून तिने 1 मिनिटामध्ये ट्रेंड बदलला. स्कॅल्परला समजलं की 15 मिनिटाच्या डायरेक्शनला कंटिन्यू करण्यासाठी 1 मिनिटमध्ये कन्फर्मेशन भेटलं, आणि आता स्कॅल्पर 1 मिनिटामध्ये रिट्रेसला आल्यानंतर इथून सेल करेल. याच्यावरती तो त्याचा स्टॉप लॉस लावल आणि खाली तो टार्गेट घेण्यास ट्राय करेल. ते 15 मिनिटाचं ब्रेकआउट स्ट्रक्चर. सिंपल प्लॅन आहे, खूप म्हणजे खूप. सेकंड जो ट्रेडिंगचा टाईप आहे तो आहे इंट्राडे ट्रेडर. आता इंट्राडे ट्रेडर म्हणजे काय, असे लोक जे सकाळी ट्रेड घेतल्यानंतर पूर्ण रात्र ट्रेडला होल्ड करतात, किंवा पूर्ण दिवस ट्रेडला होल्ड करतात, किंवा न्यूयॉर्क सेशनमध्ये घेतलेल्या ट्रेडला दुसऱ्या दिवसापर्यंत होल्ड करतात. लॉसमध्ये आहे म्हणून नाही होल्ड करत, प्रॉफिट जरी चालू असेल तरी त्यांचा ट्रेड होल्ड असतो, बिकॉज त्यांची ट्रेडिंग स्टाईल कशी आहे, इंट्राडे ट्रेडर. ठीक आहे. आता इंट्राडे ट्रेडर जे काय आहे हे कोणती टाइम फ्रेम वापरतात, बॉस स्टॉक आयडीएम पाहण्यासाठी. इवन ते हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम मध्ये कसे ट्रेड करतात हे आपण समजून घेऊया. तुमच्या समोर ट्रेडिंग स्टाईल आहे वर्सेस हायर टाइम फ्रेम आहे. ठीक आहे. एक ट्रेडर असा आहे की ज्याला इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे. इंट्राडे ट्रेडरने काय केलं पाहिजे, ट्रेंड आयडेंटिफिकेशन जे केलं पाहिजे ते 1 तासाची टाइम फ्रेम किंवा 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये केलं पाहिजे. ठीक आहे. बॉस स्टॉक आयडीएम डायरेक्शन समजून घेण्यास ट्राय इंट्राडे ट्रेडरने केला पाहिजे 1 आवर किंवा 4 आवर मध्ये. आणि जेव्हा प्राइस त्यांच्या जागेवरती एंट्री घेण्याच्या जागेवरती, तेव्हा त्यांनी एंट्री प्लॅन केली पाहिजे 5 मिनिट किंवा 15 मिनिट या टाइम फ्रेम मध्ये. 5 मिनिट 15 मिनिट टाइम फ्रेम आपण का वापरतो, बिकॉज आपण हायर टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करत आहे, आणि हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर लोअर टाइम फ्रेम नुसार 1 मिनिट आणि 3 मिनिटात नाही पाहत. तिथे नॉईस आपल्याला जास्त पाहायला भेटेल, मल्टिपल्स कॅन्डल पाहायला भेटेल, म्हणून 5 मिनिट आणि 15 मिनिटांमध्ये कॅन्डल्स कमी होतात आणि स्ट्रक्चर एकदम व्हिजिबल, क्लीन आणि क्लिअर दिसतं. ठीक आहे. आणि एक इंट्राडे ट्रेडर प्रत्येक सेशन मध्ये ट्रेड नाही करत, तो ओव्हरऑल 3 सेशन मधून मिळून एक सेटअप त्याचा बनतो, आणि जो 1 ते 1.5 दिवस पण चालू शकतोय, इव्हन पूर्ण 1 दिवस पण चालू शकतोय. ठीक आहे. म्हणजे 1 सेटअप पर सेशन आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे. हे पहा, आता इंट्राडे ट्रेडर्स कशा पद्धतीने ट्रेड करतात मी तुम्हाला ते समजून सांगतो. सपोज एक इंट्राडे ट्रेडर आहे, तो 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये पाहतो एक चांगलं ब्रेकआउट स्ट्रक्चर. एक एक्झाम्पल, प्राइस या पद्धतीने अप गेली 4 तासांमध्ये, आणि प्राइसने या पद्धतीने प्रिव्हियस हायला काय केलं, ब्रेक केलं. हे घडलं कोणत्या टाइम फ्रेम मध्ये, 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये. 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केटकडे इथे काय आहे, एक आयडीएम आहे, आणि 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये प्रोटेक्टेड लो ब्रेक झाला तर मार्केटमध्ये कॅरेक्टर चेंज होईल. पण प्रोटेक्टेड लोच्या अगोदर 4 तासांमध्येच सपोज इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ज्याला म्हटलं जातं एक फुटप्रिंट. एकदम सिंपल. ठीक आहे. 4 तासामध्ये ज्याने स्ट्रक्चर बघितलं, 1 तासामध्ये अशी गोष्ट बघितली, हे इंट्राडे ट्रेडर आहे, हे स्कॅल्पर नाहीये, हे झाले इंट्राडे ट्रेडर. आता हे लोक सर्वात पहिल्यांदा हायर टाइम फ्रेम मध्ये जसं की H1 आणि H4 या टाइम फ्रेम मध्ये मार्केटचा ट्रेंड फाइंड करतात. म्हणजे त्यांना बायस समजले की युरो JPY मध्ये मार्केटचे बायस हे बुलिश आहे, आणि ते कोणत्या टाइम फ्रेमचे बुलिश आहे, 1 तास आणि 4 तासांच्या टाइम फ्रेमचे बुलिश आहे. मग आता त्यांना बाईंगचा ट्रेड पकडायचा. त्यांना माहिती आहे बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर झाल्यानंतर वेट करायचा असतो एका आयडीएमचा, आणि आयडीएम जेव्हा अचीव होईल तेव्हाच हायर हाय व्हॅलिड बनतो, आणि त्यानंतर बाईंग करायची. मग हे काय करतात, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, हे वापरतात 15 मिनिटाची टाइम फ्रेम. 4 तास असेल तर 15 मिनिटाची, आणि 1 तासाचं स्ट्रक्चर होतं तर 5 मिनिटाची. इंट्राडे मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा, 4 तासाचं स्ट्रक्चर असेल तर 15 मिनिटामध्ये एंट्री प्लॅन आहे, आणि 1 तासाचं स्ट्रक्चर असेल तर 5 मिनिटामध्ये एंट्री प्लॅन आहे. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल, एका ट्रेडरने 4 तासामध्ये
या पद्धतीचं स्ट्रक्चर फाइंड केलं, ठीक आहे. त्याला एंट्री प्लॅन करायची, पण तो आयडियमच्या खालीच प्लॅन करा, तो अबो नाही प्लॅन करणार. तो वेट करतो 15 मिनिटाच्या स्ट्रक्चरची. आता आपण वेगळा कलर चूज करूया 15 मिनिटासाठी. जसं की या कलरमध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट केली त्याने. 15 मिनिटामध्ये त्याला पाहायला भेटलं प्राइस डाऊन येत आहे स्लोली. आयडियम अचीव झाला आणि फायनली प्राइस PY पाशी पोहोचली. लगेच तो ॲग्रेसिव्हली बाय नाही करत. कन्फर्मेशन हवा आहे की नक्की 4 तासाच्या आयडियमच्या खाली असलेल्या PY पासून बायर इंटरेस्टेड आहे का, स्मार्ट मनी इंटरेस्टेड आहे का. आणि स्मार्ट मनी जर इंटरेस्टेड असेल तर स्मार्ट मनी काय करेल, बल्कमध्ये बाईंग करून इमिडिएटली प्राइसला अप घेऊन जाईल. आणि छोट्या टाइम फ्रेममध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये स्मार्ट मनी इथे काय करेल, कॅरेक्टर चेंज करेल. व्यवस्थित लक्षात घ्या. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड केलं 4 तासाच्या टाइम फ्रेममध्ये. कारण ट्रेडर आहे इंट्राडे वाला, त्याने फाइंड केलं एक आयडियमच्या खाली PY आणि इमिडिएटली बाय नाही केलं. त्याने वापर केला 15 मिनिटाच्या टाइम विंडोचा. आणि या विंडोमध्ये त्याने काय केलं, मार्केटच्या स्ट्रक्चरला शिफ्ट होऊ दिलं. आता काय फरक झाला, त्याने डायरेक्टली PY वरती बायची लिमिट लावली असती तर मे बी प्राइसने त्याला स्टॉप आउट पण केलं असतं. माहित नाही ना आपल्याला की प्राइस खरंच अप जाईल का, कारण एक टेक्निकल आहे, ड्रॉइंग बेस, टेक्निकल गोष्टींच्या बेसवरती आपण बाय सेल करत आहे, जिथे मार्केटमध्ये आपल्या क्वांटिटीजमुळे कॅन्डलचं वीक पण बनू शकत नाही. मग आपल्याला जर फायनान्शियल जर इन्व्हेस्ट करायची कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करत आहे तर कन्फर्मेशन गरजेचं आहे. म्हणून लोअर टाइम फ्रेममध्ये आपण वेट केला की खरंच हे जे सेलर्स खाली आले आहे PY पासून बाईंगमध्ये कन्वर्ट होत आहे का, आणि मार्केटने कन्वर्ट केले. मग आपण या 15 मिनिटाचा स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर काय करतो, जसं इथे 15 मिनिटाचा चॉक झाला, आपण वेट करतो कसला की प्राइस डाऊन येईल. डाऊन आल्यानंतर आपण आता इथून काय करू, बाईंगचा प्लॅन करू. मग 15 मिनिटामध्ये आपण काय करतो, एक पुन्हा छोटाला एक ऑर्डर ब्लॉक सापडतो आणि या ऑर्डर ब्लॉक पासून आपण काय करतो, बाईंगचा प्लॅन करतो. इंट्राडे ट्रेडर प्राइस खाली आल्यानंतर इथून बाय करतो, या लोच्या खाली तो छोटा स्टॉप लॉस ठेवतो आणि इथून तो टार्गेट कोणाला करतो, 4 तासामध्ये जिथे प्राइस बनवणार आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अशा पॉइंटला तो करतो वरती टार्गेट. साधी आणि सिंपल प्लॅनिंग. हा ट्रेड प्लॅन कोणाचा आहे, हे स्ट्रक्चर 4 तासामध्ये पाहिलं आणि ही प्लॅनिंग त्याने केली 15 मिनिटामध्ये. एक इंट्राडे ट्रेडर. हे स्ट्रक्चर सपोज 1 तासाचं आहे, 1 तासामध्ये बॉस, 1 तासामध्ये आयडियम, 1 तासाचा PY आणि 1 तासामध्ये चॉक बनेल. ठीक आहे, ट्रेंड अप आहे तर इथपर्यंत प्राइस येणारच नाही. मग 1 तासाच्या PY पासून ही शिफ्टिंग पाहायला भेटली कोणत्या टाइम फ्रेममध्ये, 5 मिनिटामध्ये. तर इंट्राडे ट्रेडर कोण आहे, इंट्राडे ट्रेडर कशा पद्धतीने ट्रेड करतात आणि कोणत्या टाइम फ्रेममध्ये ट्रेड करतात हे तुम्हाला समजले पाहिजे. जर तुम्ही स्कॅल्पर आहे आणि तुम्ही 4 तास आणि 1 तास पाहत बसले, शक्य नाहीये. ठीक आहे, ट्रेडिंग स्टाईल आणि टाइम फ्रेम हे कॉम्बिनेशन समजलं पाहिजे. हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम मॅपिंग समजली पाहिजे, तेव्हा स्मार्ट मनीमध्ये लोक परफेक्ट होतात. लोकांना बॉस चॉक आयडियम थेरॉटिकल माहित आहे, पण लोकांकडे एक चांगला मेंटर नसल्यामुळे लोकांना या गोष्टी समजत नाहीये. म्हणून ते 2-2, 3-3, 4-4 वर्ष घालवतात, हवे तेवढे लॉसेस करतात आणि एंडला जाऊन मेंटर शोधतात. जेव्हा की गोष्ट खूप सोपी आहे की एखादा व्यक्ती आपल्याला असं नॉलेज देऊ शकतोय, पण खरंच ते मार्क केलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे हे समजलं पण पाहिजे आपल्याला. आणि एवढं माहीत असून सुद्धा आपण काय करतो, क्लासेस करायचे नाही, शिकायचं नाही का, कारण पैसे वेस्ट जातील. पण लॉसेसमध्ये तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 लाख लॉस करायचे आहे, इव्हन लोन करून लोकांकडून घेऊन लॉस करायचे आहे, तिथं तुमच्यामध्ये हिंमत आहे. पण तेच जर 2 पैसे कुठेही तुम्हाला पे करायचं असं, जेन्युइन नॉलेज जर घ्यायचं असेल, तिथे कमीपणा वाटतो का, खिशातले पैसे जातील. मी हे नाही सांगत की तुम्ही माझ्याकडे करा. ठीक आहे, तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये आजूबाजूला हवे तेवढे लोक आहे, हवे तेवढे लोक आज मार्केटमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, पण तुम्ही शिका, कारण ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्याला डायरेक्टली पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे. पण त्या अगोदर हे समजलं पाहिजे आपण केलेलं मार्किंग खरंच बरोबर आहे का, योग्य आहे का, आणि त्या बरोबर असेल तरच तिथे आपण इन्व्हेस्ट करू शकतोय. त्यामुळे एका चांगल्या मेंटरची गरज असते. नंबर 3चा जो टाईप आहे मित्रांनो, तो आहे एक स्विंग ट्रेडर किंवा पोझिशनल ट्रेडरसाठी. ठीक आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ऐकलं असेल स्विंग ट्रेडर असतात, जे लोक फ्युचर बाय करतात, एखाद्या कंपनीचा फ्युचर शॉर्ट करतात. ठीक आहे, त्या लोकांना म्हटलं तर स्विंग ट्रेडर. स्विंग ट्रेडर म्हणजे नक्की कोण,
जे एकापेक्षा जास्त दिवस ट्रेडला होल्ड करतात, 3-3, 4-4 दिवस त्यांचा ट्रेड होल्ड असतो, एक वीक ट्रेड होल्ड असतो, एक मंथ ट्रेड त्यांचा होल्ड असतो, या लोकांना म्हटलं जातं एक स्विंग ट्रेडर. ठीक आहे. आणि पोझिशनल ट्रेडर, या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्विंग ट्रेडर प्लस पोझिशनल ट्रेडर. जे लोकांना एका दिवसापेक्षा जास्त दिवस ट्रेडला होल्ड करायचं आहे, म्हणजे एक वीक, ते लोक स्विंग असतात. ज्यांना एक महिना ट्रेड होल्ड करायचा ते लोक असतात पोझिशनल ट्रेडर, की एकदा पोझिशन घेतल्यानंतर लवकर पोझिशन क्लोज करत नाही, एक मोठी रॅली किंवा एक मोठा ड्रॉप त्यांना मार्केटमध्ये पकडायचा असतो. म्हणजे 4 तासामध्ये अनालिसिस करून ड्रॉप पकडला असं नाही. एक मोठा व्ह्यू म्हणजे कम से कम आज घेतलेला ट्रेड पुढे 15 दिवस चालेल, 20 दिवस चालेल, 1 महिना चालेल, अशा टाईपचे ट्रेडर. ठीक आहे. स्विंग ट्रेडर आणि पोझिशनल ट्रेडरसाठी त्यांनी ब्रेकऑफ स्ट्रक्चर, आयडीएम, हे जे काही ट्रेंड आयडेंटिफिकेशन आहे ना, हे केलं पाहिजे. वन डेची टाइम फ्रेम आणि वीकली टाइम फ्रेम. स्विंग ट्रेडर नॉर्मली वन डेची टाइम फ्रेम वापरतात, पोझिशनल ट्रेडर नॉर्मली वीकली टाइम फ्रेम वापरतात. जे काही स्विंग ट्रेडर आहे वन डेची टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड पाहतात, त्याचे ट्रेड पकडण्यासाठी 1 तासाचं स्ट्रक्चर पाहतात पीवाय वरती आल्यानंतर. आणि जे काही पोझिशनल ट्रेडर आहे हे 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड अनालिसिस करून पीआय वरती 4 तासाच्या स्ट्रक्चर मध्ये एंट्री घेतात. आणि असे जे ट्रेडर असतात यांना म्हटलं तर WIT, MIT, वीकली इन्कम ट्रेड, मंथली इन्कम ट्रेड, हा टाईप असतो त्या ट्रेडरचा. चला आता एका स्विंग ट्रेडर बद्दल पहिल्यांदा समजून घेऊ, त्यानंतर पोझिशनल. आता एक स्विंग ट्रेडर सर्वात पहिल्यांदा अनालिसिस करतो वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये. जसं की वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये GBP USD या पद्धतीने आपल्याला दिसत आहे डाऊन ट्रेंड मध्ये. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये एकाला दिसलं की GBP USD मध्ये प्रिव्हियस लो मार्केट मेकरने ब्रेक केलेला आहे आणि GBP USD मध्ये मार्केटने एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलं आहे. त्याला समजलं की वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये GBP USD कोणत्या ट्रेंड मध्ये आहे? डाऊन ट्रेंड मध्ये आहे. एकदम सिंपल. हा झाला एक स्विंग ट्रेडर. ठीक आहे. तो लगेच शॉर्ट ने करत तो फाइंड करतो की डाऊन ट्रेंड कंटिन्यू कुठून होईल, तर कंटिन्यू कुठून होईल हे त्याला समजतं आयडीएमच्या अबो. तर आपण आयडीएम साठी एक ब्ल्यू कलर देऊ. आयडीएमच्या अबो गेल्यानंतर प्राइस काय करेल? कंटिन्यू करेल डाऊन ट्रेंड. पण कुठून करेल? एका पीवाय पासून. जसं की इथे एखादी फुटप्रिंट आहे मार्केटची, जिथं मार्केट मेकर बाय सेल करून प्राइसला पुढे घेऊन जातात. ठीक आहे. हे पहा, तो व्यक्ती वेट करतो की सर्वात पहिल्यांदा प्राइस कुठे येईल? अप येईल हळूहळू. प्राइस पहिल्यांदा आयडीएम अचीव करेल, कारण आयडीएम अचीव झाला तरच मार्केट खाली नवीन काय बनवले? एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवल. ठीक आहे. आता मार्केटने ते काय केला? आयडीएम अचीव केला, म्हणजे मार्केटकडे एक नवीन लोअर लो सेट झाला आणि GBP USD मध्ये आता मला सेलिंग पाहायला भेटल. आणि इथे ऍक्टिव्ह होतात सगळे स्विंग ट्रेडर. स्विंग ट्रेडर हा ट्रेड कसा पकडतात? आयडीएम नंतर ते पकडतात डेली टाइम फ्रेमच्या अनालिसिसचा ट्रेड 1 तासाच्या टाइम फ्रेमच्या कन्फर्मेशन सोबत. आता आपण 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये इथून पुढे गोष्टी पाहूया. ठीक आहे. आयडीएमचे अबो काय करतात? ते 1 तासाची टाइम फ्रेम पाहतात. 1 तासामध्ये प्राइस सपोज अप आली, थोडी डाऊन गेली, अप आली, डाऊन गेली, अगेन प्राइस अप आली. वन डेचा आयडीएम कंप्लीट झाला, वन डेच्या पीवाय कडे प्राइस पोहोचली आणि वन डेचा लोअर लो सुद्धा व्हॅलिड झाला. पण खरंच मार्केट आता त्या व्हॅलिड लोअर लोला ब्रेक करेल का? पहिला हा प्रश्न आहे. आणि जर ब्रेक करणार असेल तर काहीतरी चेंजेस आपल्याला दिसतील. ते चेंजेस पाहिजे 1 तासामध्ये. मग स्विंग ट्रेडरने वेट केला की प्राइस 1 तासामध्ये डाऊन येईल आणि 1 तासामध्ये त्या पीवायला टॅप करून जेव्हा ती डाऊन येईल तेव्हा ती 1 तासाचं इथे या लेवलवरती काय बनवल? एक कॅरेक्टर चेंज. 1 तासामध्ये झालं कॅरेक्टर चेंज. त्याला कन्फर्मेशन भेटलं पूर्णपणे. डेली टाइम फ्रेमचा आयडीएम अचीव झाला, डेली टाइम फ्रेमच्या पीवायला प्राइसने टॅप केलं आणि हे सगळं त्यांनी वन डेच्या H1च्या टाइम फ्रेम मध्ये इथे अनालिसिस करून कन्फर्मेशन घेतलं. आता त्याला माहिती आहे मार्केट लोअर लोला टार्गेट करणार आहे. ठीक आहे. आणि तो ट्रेडर आहे स्विंग ट्रेडर. एकापेक्षा जास्त दिवस त्याला ट्रेड होल्ड करावं लागणार आहे. मग तो काय करतो? 1 तासाचं ब्रेकऑफ स्ट्रक, 1 तासाचं कॅरेक्टर चेंज सापडलं, तो 1 तासाचा एखादा पीवाय पाहतो आणि या पीवाय मधून तो करतो मार्केटला शॉर्ट आणि टार्गेट घेतो खाली असलेल्या डेली टाइम फ्रेमच्या ब्रेकऑफ स्ट्रक्चरचं.
काही काही ट्रेडर जे असतात ते कशा पद्धतीने ट्रेड करतात, जेव्हा मार्केट इथे 1 तासात चॉक करतं आणि 1 तासात त्यांना आयडीएम भेटतो आणि 1 तासात पीवाय भेटतो, इथे सुद्धा ते एंट्री पुन्हा 5 मिनिटामध्ये जाऊन घेतात. म्हणजे एवढं कन्फर्मेशन घेतो एक स्मार्ट मनी ट्रेडर, एवढा डीप मध्ये तुम्ही SMC ला प्ले करू शकताय. पण शेवटी ॲट द एंड तीच गोष्ट आहे, प्रॅक्टिस तेवढी असली पाहिजे, स्ट्रक्चर तेवढे माहीत असले पाहिजे, तेवढी मार्किंग केली पाहिजे. कोणीच असं नाही की त्याला या सगळ्या गोष्टी जन्मापासून आलेल्या आहे. एक एक गोष्ट त्याने पाहिली, एक एक गोष्ट मार्क केली, जेवढा मार्क करत राहिला प्रश्न सुटत गेले आणि सगळ्या गोष्टींमध्ये एक व्यक्ती परफेक्ट झाला. तर एक स्विंग ट्रेडर या पद्धतीने ट्रेड करतो. हायर टाइम फ्रेमची अनालिसिस, हायर टाइम फ्रेमची फुटप्रिंट, हायर टाइम फ्रेमचा आयडीएम आणि लोअर टाइम फ्रेम मध्ये कन्फर्मेशन सोबत एक एंट्री, त्याच्या अबो छोटा स्टॉप लॉस आणि एक मोठा रिवॉर्ड या मार्केटचा डेली टाइम फ्रेमच्या लोचा. मग आता ही जी मुवमेंट आहे ना, इथून इथपर्यंत होणारी जी मुवमेंट आहे ही इमिडिएटली नाही होत, ही 4-4, 5-5, 6-6 दिवस घेते. बिकॉज त्याने ट्रेंड फाइंड केलाय वन डेच्या टाइम फ्रेमचा. वन डेच्या टाइम फ्रेममध्ये पाहिलं त्याने की GBP USD काय करत आहे, बेरिश ट्रेंडमध्ये आहे आणि तो ट्रेड पकडण्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या. अनेक स्विंग ट्रेड त्याचा कंप्लीट झाला. ठीक आहे, चला आता आपण बघूया एक पोझिशनल ट्रेड काय असतो. पोझिशनल म्हणजे एक महिना पण ट्रेडला होल्ड करावं लागतं एकदा पोझिशन घेतल्यानंतर. तर पोझिशनल ट्रेडर काय करतात, सर्वात पहिल्यांदी विकली टाइम फ्रेमचा वापर करतात ट्रेंड पाहण्यासाठी, 4 तासामध्ये ट्रेड पकडतात. हे आपण इकडे समजून घेऊया. एक पोझिशनल ट्रेडर आहे आणि तो पाहत आहे इथेरियम USD. त्याने पाहिलं की इथेरियम मध्ये प्राइस अप गेली, इथेरियम मध्ये अशा पद्धतीने ब्रेकअप स्ट्रक्चर त्याला पाहायला भेटलं. आता इथेरियम मध्ये जे ब्रेकअप स्ट्रक्चर झालेलं आहे इथे या पर्टिक्युलर लेवलवरती जो ओल्ड हाय मार्केटने ब्रिज केला, ब्रेक केला. ठीक आहे, हे ओल्ड हायचं जे ब्रेकअप स्ट्रक्चर आहे हे कोणत्या टाइम फ्रेम मध्ये पाहिलं, त्याने पाहिलं 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये इथेरियम मध्ये एक ब्रेकअप स्ट्रक्चर. त्याला समजलं विकली टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड बुलिश आहे, त्याने फाइंड केला विकली टाइम फ्रेमचा आयडीएम. इथे भेटलं की विकली टाइम फ्रेमचा आयडीएम. आयडीएमच्या खाली त्याने पाहिलं बँक्स कुठून बाय करतील, तर बँक्स बाय करतील एका फुटप्रिंट पासून. त्याला भेटली एक विकली टाइम फ्रेमची फुटप्रिंट. गोष्टी क्लिअर झाल्या. आता हा ट्रेड त्याला पकडायचा आहे पोझिशनल. ठीक आहे, विकली टाइम फ्रेमचा ट्रेंड म्हणजे एक कॅन्डल वीकची आहे आणि एवढा स्ट्रक्चर बनण्यासाठी कित्येक सारे दिवस जातात. मग विकली टाइम फ्रेमवरती त्याने एवढ्या सगळ्या मार्किंग केल्या. ठीक आहे, तो ट्रेड इथून जो त्याला प्लेस करायचा आहे ना, बायचा ट्रेड प्लेस, तो विकली कॅन्डल मध्ये नाही करत. तो काय करतो, 4 तासांच्या टाइम फ्रेमचा वापर करतो. तो पाहतो आता 4 तासामध्ये प्राइस काय करते. ब्ल्यू कलर आपण 4 तासामध्ये पाहू. ठीक आहे, 4 तासामध्ये प्राइस हळूहळू खाली आली, विकली आयडीएम मार्केटने अचीव केला. म्हणजे आता ब्रेकअप स्ट्रक्चर व्हॅलिड बनलं. ठीक आहे, 4 तासामध्ये ही प्राइस खाली येऊन PY ला टॅप करते आणि PY पासून बाईंग येते आणि 4 तासामध्ये लोअर हाय प्राइस इथे काय करते, ब्रेक करते 4 तासांच्या टाइम फ्रेमचा. 4 तासामध्ये गोष्टी बदलल्यात. 4 तासामध्ये मार्केटने ट्रेंड काय केला, चेंज केला. पण कुठून चेंज केला, डेली विकली टाइम फ्रेमच्या ब्रेकअप स्ट्रक्चरच्या आतमध्ये एक इंटरनल लिक्विडिटी ज्याला म्हटलं तर आयडीएम आणि त्याच्या खाली मार्केटकडे विकली टाइम फ्रेमचा PY आणि विकली टाइम फ्रेम मधून बायच्या ऑर्डर फिल झाले आहे हे कन्फर्मेशन घेतलं आपण ब्ल्यू कलर मध्ये, म्हणजे 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये. 4 तासाचे जे कॅरेक्टर चेंज झालं हे कोणासाठी झालं, या विकली ट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्यासाठी झालं. आणि फ्रॅक्टल असेच काम करतात. ठीक आहे, लोक म्हणते खरं स्मार्ट मनी एवढी अवघड आहे, एवढ्या सगळ्या काही गोष्टी मार्क करा. तुम्ही ज्या काही व्हिडिओज बघतात लोकांच्या 5-5, 10-10, 20-20 हजार डॉलर, ठीक आहे, आणि त्यांना ह्या गोष्टी माहित नसेल आणि ते फक्त तुम्हाला कोणतं इंडिकेटर मार्क करून दाखवत असेल, सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून दाखवत असेल, तर गोष्ट सोडून द्या. ठीक आहे, एक स्मार्ट मनी ज्या पद्धतीने ट्रेड करते ना, ही त्यांची ब्लूप्रिंट आहे की कशा पद्धतीने ट्रेड केले जातात आणि कशा पद्धतीने कन्फर्मेशन घेतले जातात. आणि हो, खरंच एवढी मॅपिंग करावी लागते एक ट्रेड करण्यासाठी, कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या पैशांवरती रिस्क घ्यायची आहे एका रिवॉर्डसाठी. आणि लोक तर इझिली कोणत्याही कॉल टिप्सवरती आल्यानंतर ब्लाइंडली ट्रेड करतात. लॉट साईज कॅल्क्युलेशन नाही, रिस्क मॅनेजमेंट नाही, काहीच नाही. कशा पद्धतीने करतात आय डोंट नो. ठीक आहे, हे पहा, चॉक झाला म्हणजे काय झालं, विकली PY पासून बायच्या ऑर्डर फिल झाल्या आणि हे जे काही 4 तासामध्ये सेलर आले होते ना, यांना मार्केटने कन्वर्ट केलं त्या PY पासून. आता काय केलं जातं,
4 तासाचा इथे एखादा आयडियम फाइंड केला जातो, 4 तासाचा PY पासून आपण काय करतो, बाईंग करतो, 4 तासाच्या याच्या खाली आपला स्टॉप लॉस असतो आणि इथून टार्गेट असतं वरती असलेल्या इथल्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला, आणि हे असतं वीकली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि हा वीकली ट्रेड ज्याने पकडला त्याने इथून एंट्री बाय केली, त्याने इथे स्टॉप लॉस प्लेस केला आणि हे टार्गेट घेतलं. हा होता एक पोझिशनल ट्रेडर की ज्याला पूर्ण हा ट्रेड होल्ड करावा लागला असेल 20 दिवस, 25 दिवस, 1 महिना, बिकॉज तो व्यक्ती काय करत आहे, मोठी टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करत आहे. आणि मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करणारे पोझिशनल ट्रेडर असतात. आता सपोज वीकली टाइम फ्रेम मध्ये एखाद्याने अशी मॅपिंग केली आणि तो कुठे स्कॅल्पिंग करत बसला, नाही शक्य. टाइम फ्रेम आणि ट्रेडिंग स्टाईल हे कॉम्बिनेशन तुम्हाला जमलं पाहिजे. त्यानंतर हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर, हायर टाइम फ्रेमच्या गोष्टी आणि लोअर टाइम फ्रेममध्ये मॅपिंग ही सुद्धा जमली पाहिजे. तर जे लोक त्या व्हिडिओजमध्ये कॉमेंट करत होते टाइम फ्रेम सांगा, टाइम फ्रेम सांगा, तुम्ही ही व्हिडिओ पहिल्या मिनिटापासून एंडपर्यंत पूर्ण पाहिली का? पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जर तुमच्यामध्ये तेवढे सुद्धा पेशन्स नाही आहे, तुम्ही टाइम स्पीड वाढवत आहे, तुम्ही पुढे पुढे घेऊन पाहत आहे, तर तुम्ही ट्रेड का करतात? करूच नका. बिकॉज फ्रीमधलं नॉलेज जे लोक पेड क्लासेसमध्ये पण देते नाही, ठीक आहे, हे तर मी फ्रीमध्ये देत आहे. इथे बसलेल्या बॅचमधल्या मुलांना तर पूर्णपणे किती डीपमध्ये शिकायला भेटत आहे. कारण माझं उद्देश एकच आहे, जे मला येत आहे ते समजून सांगायचं समोरच्याला. एकतर नॉलेज घ्यायचं तर पूर्ण घ्या, अर्धवट घेऊ नका. अर्धवट नॉलेज म्हणजे जास्तीत जास्त लॉस करणं. तर मित्रांनो, आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही रूल्स आहे हे लक्षात ठेवायचे आहे की ट्रेडिंग स्टाईल, टाइम फ्रेम आणि त्यानंतरच आपल्याला पुढे प्लॅन करायचे आहे. तर कोणताही ट्रेंड फाइंड करून कुठेही ट्रेड प्लेस करणं हे प्रत्येकासाठी नाही आहे. तुमची ट्रेडिंग स्टाईल काय आहे पहिलं तिच्यावरती काम करा आणि त्या ट्रेडिंग स्टाईलमध्येच तुम्ही स्ट्रक्चर मार्क करा जास्तीत जास्त. बॉस चॉक, आयडियम पाहिला, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. आता तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला टाइम द्या. एखादा स्कॅल्पर आहे तर 15 मिनिटांमध्ये हवे तेवढे स्ट्रक्चर मार्क करा. एखादा स्विंग ट्रेडर आहे तर त्याने स्विंग ट्रेडरच्याच टाईममध्ये जास्त स्ट्रक्चर मार्क करा आणि त्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा अजून डीपमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल, ठीक आहे. आणि जे लोक डिस्क्रिप्शनमधून क्लास प्लस जॉईन करत आहे त्यांच्यासाठी डेलीचे 3-3 व्हिडिओज अपलोड होत राहतील, ठीक आहे. आणि ती सिरीज लवकरात लवकर तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. जी काही व्हिडिओज पोस्ट करत आहे, कंटेंट पोस्ट करत आहे, तुम्हाला समजून सांगत आहे, हे कुठेही रँडम नाही आहे किंवा कोणत्याही गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या असं नाही, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी प्रूव्ह केल्या आहे मायकल सरने आणि यांचा स्वतःचा चॅनल आहे ICT नावाने, जिथं सगळ्या काही गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहे. आणि जी गोष्ट आत्ता आपण पाहत आहे ती 2020 आणि 22ची ICT आणि SMCची सिरीज आहे, जी खूप म्हणजे खूप अगोदर मार्केटमध्ये ऑलरेडी पब्लिश झालेली, पण अजूनही लोकांना माहीत नाही. लोक अजूनही कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न या गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे. तर पूर्ण श्रेय जातं माझ्या ट्रेडिंगचं मायकल सरांना. मी एक असा ट्रेडर आहे जो बेधडक पूर्णपणे त्याच्या मेंटरचं नाव सांगत आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हालाही सजेस्ट करेल मायकल सरांचे जेवढे व्हिडिओज पाहता येईल तेवढे व्हिडिओज पहा, कारण याच्या व्यतिरिक्त, या व्यक्तीच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काहीच नाहीये. जेन्युइन अफाट नॉलेज असेल तर फक्त मायकल सर.